अप्रतिम सुगंध नकोय मला, चंदनाचा तो अप्रतिम सुगंध नकोय मला, द्यायचाच असेल तर शेवटचा सुगंध पुस्तकांचा कोरा तेवढा द्या मला, द्यायचाच असेल तर शेवटचा सुगंध पुस्तकांचा कोरा तेवढ्या द्या मला. सरणाला रचले जाणारे लाकडं नकोय मला, सरणाला रचले जाणारे लाकडं नकोय मला, पुस्तकांचं रचून सरण तेवढं जाळा मला, पुस्तकांचं रचून सरण तेवढं जाळा मला. करूच नका माझ्या 10व्या आणि 13व्यावर खर्च, करूच नका माझ्या 10व्या आणि 13व्यावर होणारा खर्च, त्या दिवशी पुस्तकांचं प्रदर्शन भरवा तेवढं, त्या दिवशी पुस्तकांचं प्रदर्शन भरवा तेवढं. मी काय म्हणते माझ्या शेवटच्या इच्छेपायी, मी काय म्हणते माझ्या शेवटच्या इच्छेपायी त्या धाडसी भावनिक शूरवीरांची गाथा सांगणाऱ्या पुस्तकांना जाळूच नका. मी काय म्हणते माझ्या शेवटच्या इच्छेपायी त्या धाडसी भावनिक शूरवीरांची गाथा सांगणाऱ्या पुस्तकांना जाळूच नका. माझी आठवण म्हणून ठेवायचं असेल काही, माझी आठवण म्हणून ठेवायचं असेल काही तुमच्याकडं, तर सुंदर मराठी भाषेतील पुस्तकांना जपून तेवढं ठेवा तुम्ही, तर सुंदर मराठी भाषेतील पुस्तकांना जपून तेवढं ठेवा तुम्ही. धन्यवाद. अंबादास दानवे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, डॉक्टर दादा गोरे सर, डॉक्टर आसाराम लोमटे सर, डॉक्टर गणेश मोहिते सर, त्याचबरोबर संयोजकांमध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वाचं काम या संमेलनाच्या निमित्तानं राहिलेलं आहे, स्वागताध्यक्ष माननीय श्रीयुत विजय राऊत सर, माननीय श्रीयुत विवेक जयस्वालजी, प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे, माननीय श्री गणेश घुले, माननीय श्रीयुत मच्छिंद्र सोनवणे, श्रीमती बेडसे, श्रीमती विद्या उगले, माननीय श्रीयुत मनीष जयस्वाल, या सर्व मंडळींना विनंती. कविता आहे, माझ्या 2 कविता आहे. प्रेमावरती आहे आणि एका गरीब घरातला जो मुलगा असतो तो लहानपणापासून प्रेम करतो, त्याचं प्रेम व्यक्त करायला तो बघतोय, त्याच्यावर मी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे तुझा वेळ मला देशील का, तुझा वेळ मला देशील का. प्रिये, आयुष्याच्या वाटेवर चालत असताना तू कायम माझ्या सोबत राहशील का, माझ्या या गरिबीच्या दुनियेत तुझी साथ मला देशील का. सांग ना प्रिये, तुझा वेळ मला देशील का. प्रिये, नाही माझ्याकडे बंगला, नाही माझ्याकडे गाडी, माझ्या श्रीमंत प्रेमाच्या दुनियेत तू माझ्यासोबत राहशील का. सांग ना प्रिये, तुझा वेळ मला देशील का. प्रिये, कलियुगीच्या दुनियेत आयुष्यभर सोबत माझ्यासोबत राहशील का, माझ्या जीवनात सप्तरंग घेऊन तू येशील का. सांग ना प्रिये, तुझा वेळ मला देशील का. प्रिये, कितीही दुःख आले, कितीही संकटे आली, तरी कायम माझी होशील का. रात्र असो की दिवस असो, कायम मला तुझ्या नजरेत कैद करशील का. सांग ना प्रिये, तुझा वेळ मला देशील का. शेवटचं कडवं आहे. प्रिये, तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे रामाचं वरदान मी समजतो. रागवू का होईना, प्रेमाने जवळ माझ्या तू घेशील का. सांग ना, तुझा वेळ मला देशील का. धन्यवाद. ही कविता असावी ही. मान्यवरांचं आपण टाळ्या वाजून एकदा स्वागत करूया. या यशस्वी आणि अतिशय अर्थपूर्ण गोरे सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, आदरणीय गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर दादा गोरे सर, पत्रकार तथा ज्येष्ठ कथाकार ग्रामीण साहित्यिक समीक्षक डॉक्टर आसाराम लोमटेजी, डॉक्टर गणेश मोहिते सर आणि सर्व मान्यवर, स्वागताध्यक्ष माननीय श्रीयुत विजय राऊत सर,
संयोजक प्राचार्य डॉक्टर राहुल हजारेजी, प्राचार्य माननीय विलास राऊत सर, आपणास विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसंचालक कुमारी शिवानी राऊत यांनाही विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. विवेक जयस्वालजी, शार्प झालं, शार्प हो गया. हॅलो, कॉर्डलेस घेऊ. ओके. या प्रसंगी आपले संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव वागचौरे सर यांचं स्वागत. या समारोपीय सत्रामध्ये आमदार अंबादासजी दानवे यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे. तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. जी मंडळी पाठीमागे बसलेली आहे, अंतर ठेवून त्यांना विनंती आहे, आपण अंतर आता कमी करू. आता समारोपाचा कार्यक्रम आहे. हातकरे सर, बिरुटे सर, मी आता सगळ्यांची नावं घेऊ शकतो. या समोर सगळ्यांनी. विष्णू या. सर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठ. ओके. या दोनही विचारपीठांवर अतिशय भरगच्च कार्यक्रम, साहित्यिकांची ही मांदियाळी 2 दिवस या ठिकाणी वाळूज, बजाजनगर, विलासराव देशमुख साहित्य नगरीत दगोजीराव देशमुख महाविद्यालयामध्ये संपन्न झालेली आहे. आपापल्या क्षेत्रातील अतिशय मान्यवर मंडळींनी या ठिकाणी आपले विचार, आपले अनुभव, आपला अभ्यास, आपलं चिंतन श्रोत्यांसमोर ठेवलेलं. विशेष म्हणजे यातील अनेक परिसंवादाचं नियोजन हे संयोजकांच्या माध्यमातून अतिशय नेटकेपणानं केलेलं. समारोपीय सत्र सुरू होण्याच्या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावरती जी वेगवेगळी सत्र झाली त्याचाही लेखाजोखा या ठिकाणी आपण बघितला आहे. डॉक्टर गणेश चंदन शिवे, गीतांजली कुलकर्णी, चिन्मयी सुमित यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय दर्जात्मक असा परिसंवाद याच ठिकाणी समाज, साहित्य, चित्रपट आणि मालिका या विषयावर संपन्न झालेला. माननीय शाहू पाटोळे यांची अतिशय चौफेर मुलाखत आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलेली आहे. लाईट लावा. प्रकाश योजना म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून वागचौरे सर आणि राऊत सरांचं एक सक्रिय कार्य आपण 2ही दिवस अनुभवलेलं. अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे सर यांचं स्वागत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय श्रीयुत विजय राऊत सरांनी करावं अशी विनंती आहे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत या ठिकाणी संमेलनाध्यक्षांचं संपन्न होतं. आपण टाळ्या वाजवून या स्वागतामध्ये आपलाही सहभाग द्यावा. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्यांच्या कालच्या भाषणाच्या हेडलाईन्स सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचलेल्या आहेत, आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर यांचं स्वागतही आदरणीय विजयराऊत सरांनी करावं अशी विनंती. खडसावून सांगण्यासाठी चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, ती चित्ताची कार्याची शुद्धता ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय ठाले पाटील सर. या प्रसंगी उपस्थित आदरणीय गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, यांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे यांनी करावं अशी विनंती आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर आसाराम लोमटेजी यांचं स्वागत.
मराठवाडा साहित्य परिषदेचे सहकार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते यांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सरांनी करावं अशी विनंती आहे. या दोनही दिवसात म्हणजे संमेलन हे 3 दिवसांचं खऱ्या अर्थानं होतं. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं. अनुभवलं होतं कारण आदल्या दिवशी बालकवितांचा एक सुंदर मेळावा याच ठिकाणी संपन्न झाला होता. म्हणजे पत्रिकेवर 2 दिवस असलं तरी हे 3 दिवसांचं संमेलन आहे, पण याच्या पाठीमागं अनेक दिवसांपासूनचे परिश्रम आहे, कष्ट आहेत आणि आपल्या भाषेस संस्कृतीबद्दलची तळमळ आहे. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं ज्या काही संयोजक मंडळींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या संदर्भातलं हे एक संचलन आदरणीय गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सरांनी करावं मी विनंती करतो. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर त्यांनी भूमिका ठेवावी आणि या संयोजकांचा या ठिकाणी गौरव करावा. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे अध्यक्ष श्री भीमराव वागचौरे, स्वागताध्यक्ष श्री विजय राऊत, व्यासपीठावर उपस्थित असणारे परिषदेचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील, प्राचार्य हजारे, विलासराव, आज आपण समारोपाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. कालचा दिवस आणि आजचा दिवस आपण अत्यंत आनंदाने या ठिकाणी घालवलेला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने 44वा संमेलन आयोजित करत असताना आमच्यासमोर काही अडचणी होत्या. त्या अडचणी आमच्या व्यक्तिगत परिषदेच्या होत्या. अशा अवस्थेमध्ये विजय राऊत यांनी आम्ही संमेलन घेतो म्हणून आमच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यांना हे संमेलन दिलं. या औरंगाबादपासून अतिशय जवळ असणाऱ्या कामगार वस्तीमध्ये एका अर्थाने कामगाराची जी वस्ती आहे या वस्तीमध्ये महाविद्यालय चालवत असताना ज्यावेळेस हे महाविद्यालय सुरू झालं तेव्हापासून या महाविद्यालयाच्या संबंधित व्यक्तींना मी ओळखत होतो, आम्ही ओळखत होतो. इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा या महाविद्यालयाचा विकास पाहिला आणि आम्हाला खात्री पटली की या महाविद्यालयाचे सर्वच कार्यकारी मंडळाचे सदस्य, प्राचार्य हे संमेलन व्यवस्थित घेऊ शकतील आणि याचा अनुभव आम्हाला तुम्हालाही काल आणि आज आलेला असेल. कार्यक्रमाची पत्रिका ठरवत असताना सुद्धा जे कार्यक्रम आम्ही ठरवलेले होते, जे परिसंवाद आम्ही निवडलेले होते ते अतिशय दर्जेदार स्वरूपाचे कार्यक्रम होते. याची अनुभूती आपण घेतलेली आहे. सर्वच विषय नवीन होते, सर्वच संकल्पना नवीन होत्या आणि मराठवाडा साहित्य परिषद सतत आम्हाला जर असे स्वागताध्यक्ष मिळाले आणि निमंत्रण करणाऱ्या संस्था मिळाल्या तर अधिक चांगले विषय याहीपेक्षा परिसंवादाचे, चर्चेचे आम्ही देऊ शकू अशी आम्हाला खात्री आहे. हे संमेलन अत्यंत उत्तम झालेलं आहे, याच्याबद्दल काहीच वाद नाही आणि याची अनुभूती तुम्ही पण घेतलेली आहे. इथली व्यवस्था,
ग्रंथ प्रदर्शनाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि प्रत्येक माणूस समोरच्या माणसाशी अत्यंत स्वागतशील अवस्थेमध्ये वागत होता, अत्यंत संवेदनशील मनाने तो त्यांचं स्वागत करत होता, याची अनुभूती आपण सर्वांनी घेतलेली आहे. जेवणाच्या बाबतीत तर खरंच मुद्दामून बोललं पाहिजे. अत्यंत उत्तम असं ज्या ग्रामीण भागातून आपण आलो त्या ग्रामीण भागातील जेवणाचा, पदार्थांचा आस्वाद आपण अत्यंत रुचकरपणे घेतलेला आहे. ग्रंथाची ही विक्री माझ्या माहितीप्रमाणे पुष्कळ बरी झालेली आहे. त्यातली त्यात शासकीय ग्रंथालयांची विक्री माझ्या माहितीप्रमाणे भरपूर झालेली आहे. त्यांच्या अपेक्षाही नसतील की इतकी विक्री झालेली असेल. इतरही ग्रंथालयांच्या प्रदर्शनांच्या विक्री झालेली आहे. त्यामुळे हे अत्यंत यशस्वी असणारे संमेलन, या संमेलनाचा ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी हे संमेलन घेतलेलं आहे, या सर्वांच्या पैकी काही लोकांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आम्ही स्वागत करू इच्छितो. कौतुकराव ठाली पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. परिषदेचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष हे दोघांनीही अतिशय परिश्रमपूर्वक हे संमेलन आयोजित केलेलं आहे. त्यामुळं या दोघांचंही मी विशेष अभिनंदन करतो. त्यानंतर विवेक जयस्वाल, प्राचार्य राहुल हजारे यांचा सत्कार कुंडलिक अतकरे यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. कुंडलिक अतकरे आत्ता होते, कुठं गायब झाले? कुंडलिक अतकरे, गणेश मोहिते यांनी त्यांचा सत्कार करावा. प्राचार्यही सतत 2 दिवस आणि तेही अगोदर 8-10 दिवस त्यांच्या कार्यामध्ये अत्यंत व्यस्त होते. आमचे मित्र गणेश गुले हे सतत सातत्याने आपल्याला उभे राहिलेले दिसतात. त्यांचाही सत्कार प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील यांनी करावे असं मी त्यांना विनंती करतो. आपण यांना ओळखतो. मच्छिंद्र सोनवणे. गणेश गुले यांनी अतिशय महत्त्वाचा बालकुमार मेळावा संमेलनाच्या पूर्व दिवशी घेतला. त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आहे. त्याचबरोबर यानंतर माननीय श्री मच्छिंद्र सोनवणे स्वागत मंडळाचे सन्माननीय सभासद यांचाही या ठिकाणी परिषदेच्या वतीने आपण सन्मान करणार आहोत. मी आमच्या परिषदेचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मच्छिंद्रजी सोनवणे साहेब यांचं या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर स्वागत मंडळाच्या श्रीमती बेडसेताई यांचाही या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषद सन्मान करणार आहे.
मी डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांना विनंती करतो. डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, आदरणीय दादा गोरे सर यांना विनंती करतो की आपण स्वागत करावं, सत्कार करावा. यानंतर स्वागत मंडळाच्या पुढच्या सन्माननीय सदस्य श्रीमती विद्याताई उगले यांचा सन्मान साहित्य परिषदेच्या वतीने या ठिकाणी आमचे सन्मित्र मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्राचार्य संतोष तांबे सर यांनी करावं. प्राचार्य संतोष तांबे सर. यानंतर स्वागत मंडळाचे सन्माननीय सदस्य माननीय श्री मनीष जयस्वाल, मनीषजी जयस्वाल यांचा सन्मान प्राध्यापक दिलीप बिरुटे सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणीचे सन्मान्य सदस्य दिलीप बिरुटे. आयोजन समितीमुळे खऱ्या अर्थाने हे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन अतिशय दिमागदार आणि आपण ज्या ठिकाणी भोजन केलं तो सगळा मंदिर परिसर अतिशय तिथली ही सगळी टीम आहे त्यांचा प्रातिनिधिक रूपानं अनिल पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने या ठिकाणी सन्मान करूयात. सन्माननीय अनिलजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर हे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन महाराष्ट्र शासनाकडे काही ठराव या ठिकाणी आपण खुल्या अधिवेशनामध्ये पारित करून पाठवणार आहोत. या ठरावाचं वाचन करण्यासाठी, हे ठराव आपल्या खुल्या अधिवेशनामध्ये संमत करून घेण्यासाठी मी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉक्टर दादा गोरे सर यांना विनंती करतो की आपण पुढील ठरावाच्या अनुषंगाने. सुरुवातीचा ठराव आहे श्रद्धांजलीचा. या ठरावात वाचल्यानंतर आपण कृपया टाळ्या वाजवू नये. बाकीचे ठराव वाचल्यानंतर आपण टाळ्या वाजवू शकता. समाज, साहित्य, संस्कृती आणि कला या क्षेत्रात विशेष कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तींचे निधन झाले. त्यात शंकर बोराडे, शांताबाई कांबळे, वाणी जयराम, डॉक्टर येळीकर, व्ही करमरकर, उत्तरा भावकर, डॉक्टर माप मंगळूरकर, प्रकाश सिंग बादल, राम ताकवाले, किशोर सानप, बबनराव ढाकणे, प्राचार्य प्रतापराव बोराडे, नुकतेच या महिन्यात निवडलेले न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार रारम बोराडे आणि ज्ञात अज्ञात महनीय व्यक्तींच्या दुःखद निधनाबद्दल हे साहित्य संमेलन शोक व्यक्त करत आहे. काही क्षण उभे राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती. धन्यवाद. पहिला ठराव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय बँका अल्पभूधारक आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य हमीसाठी कर्ज देण्यात टाळाटाळ करतात. म्हणून अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कर्ज हमी द्यावी आणि ज्या बँका कर्ज देण्यात टाळाटाळ करतात त्यांना कडक शब्दात आदेश द्यावा अशी मागणी हे साहित्य संमेलन करत आहे. सूचक प्राचार्य राहुल हजारे, अनुमोदक डॉक्टर गणेश मोहिते. दुसरा ठराव, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मराठवाड्याकडे कायमच दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे मराठवाड्यातून जाणारे सर्व रेल्वे मार्ग दुहेरी करावेत. तसेच मराठवाड्यातील रेल्वे मार्ग रेल्वेच्या मध्य विभागाशी जोडण्यात यावेत अशी आग्रहाची मागणी हे साहित्य संमेलन भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे करीत आहे. सूचक प्राचार्य दीपक क्षीरसागर, अनुमोदक सुभाष कोळकर. तिसरा ठराव,
कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचे हक्काचे 22 TMC पाणी मराठवाड्यात देण्यास नेहमीच पश्चिम महाराष्ट्रातील नेते विरोध करत असतात. समन्यायी पाणी वाटपांच्या नियमानुसार मराठवाड्यात 22 TMC पाणी प्रत्येक वर्षी विनाविलंब देण्यात यावे अशी आग्रहाची मागणी महाराष्ट्र शासनाकडे हे साहित्य संमेलन करत आहे. सूचक श्री विवेक जयस्वाल, अनुमोदक श्री कुंडलिक अतकरे. चौथा ठराव, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रात अनेक शेतकरी आंदोलन सुरू होत आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला व त्याच्या घामाला प्रतिष्ठा मिळत नाही. जागतिक स्तरावरील बाजारपेठेत किमतीचा मोठा प्रभाव स्थानिक बाजारपेठेवरही पडतो. सरकार कोणतेही असले तरी त्याची आयात निर्यातीची धोरणे शेतमालाच्या किमती कोसळतात आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या अरिष्टास कारणीभूत ठरतात. भारतीय शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य तो भाव मिळवण्यात सरकारची आयात निर्यात धोरणे हाच प्रमुख अडसर आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सरकारने हा अडसर दूर करावा आणि सरकारी हस्तक्षेप दूर करून शेतकऱ्याला खुला अवकाश प्राप्त करून द्यावा अशी मागणी हे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन भारत सरकारकडे व महाराष्ट्र सरकारकडे करीत आहे. सूचक आहेत देवदास फुलारी, अनुमोदक आहेत डॉक्टर हेमलता पाटील. दुसरा ठराव, गेल्या काही वर्षात शिक्षण विषयक धोरणाबाबत शासनाची कमालीची अनास्था दिसून येते. शालेय पातळीवरील चतुर्थ श्रेणीतील पद रद्द करणे, 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करणे, मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे या बाबीवरून ही अनास्था प्रकर्षाने दिसून येते. भारतीय राज्यघटनेत प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केलेला आहे. त्यानुसार सर्वांना मोफत शिक्षण मिळायला हवे. मात्र शासनाच्या अलीकडील धोरणामुळे दुर्गम भागातील व वाडा वस्ती तांड्यावरील व लहान खेड्यातील मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शासनाचे सामाजिक उत्तरदायित्व आहे. तथापि या बाबीचा विसर शासनाला पडू लागला आहे. सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेले असताना मराठी माध्यमांच्या शाळांकडे शासन डोळेझाक करीत आहे. वस्तुतः शास्त्र, गणित यासारखे विषय मातृभाषेतून प्रभावीपणे आत्मसात होत असतात असे जगभराच्या शिक्षक तज्ज्ञांचे मत आहे. याचाही विसर सरकारला पडलेला दिसतो. शिक्षणात गळती निर्माण होईल अथवा शिक्षणाच्या प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल वंचित घटक राहील अशा प्रकारचे धोरण शासनाने राबवू नये अशी मागणी हे मराठवाडा साहित्य संमेलन शासनाकडे करीत आहे. सूचक श्री विलास राऊत, अनुमोदक डॉक्टर ऋषिकेश कांबळे. 6वा ठराव, अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापले वाचाळवीर निर्माण केलेले आहेत. परस्पराविषयीची द्वेषपूर्ण वक्तव्ये टोकाचा विखार निर्माण करणारी असून त्याद्वारे सामाजिक सलोखा नष्ट होत आहे. राजकीय कार्यक्रमामधून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वाचाळवीरांची ही दर्जाहीन वक्तव्ये सुजाण माणसाला अस्वस्थ करणारी आहेत. राजकारणी अशा विद्वेषपूर्ण वक्तव्ये करून परस्परावर चिखलफेक करतात. त्यातून एका हिडीस अशा संस्कृतीचे दर्शन घडते. दुर्दैवाने राजकारणातील स्त्रियाही यात मागे नाही. राजकारण्यांच्या या घसरलेल्या भाषेची लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. त्याबद्दल हे संमेलन खंत व्यक्त करत आहे. सूचक
डॉक्टर रामचंद्र काळुंके, अनुवादक मोहीम काबरी यांचे ठराव गणेश मोहिते हे वाचतील. जायकवाडी धरणावर भविष्यात नियोजित केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मत्स्यमारी करणाऱ्या या परिसरातील मोठ्या समूहासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच पाण्याचे प्रदूषण, शेतीच्या पाण्याच्या समस्या निर्माण होणार आहेत. यामुळे निसर्गाच्या जैवविविध साखळीत अडथळे निर्माण येणार आहेत. त्यासाठी सदरील प्रकल्प अन्यत्र कालवे किंवा इतर धरणावर करावेत. तसेच पैठण येथे मत्स्य संशोधन केंद्र निर्माण करून मत्स्य विक्रीसाठी पूरक ठरतील अशी शीतगृहे निर्माण करण्यात यावी अशी मागणी हे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन करीत आहे. सूचक डॉक्टर दिलीप बिरुटे, अनुमोदक श्री संतोष तांबे. त्यानंतर ठराव क्रमांक 8, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू हा पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा कळस आहे. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा गुंडांनी भरदिवसा केलेला निर्गुण खून, गाजत असलेला मंत्र्यांचा भ्रष्टाचार व मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी हे मराठवाड्यातील मराठी समाजाला लागलेले ग्रहण आहे. अशा गुन्ह्यांमुळे मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील समाज जीवन सध्या कमालीचे अस्थिर, असुरक्षित व भयभीत बनलेले आहे. दिवसेंदिवस स्त्रिया, मुली, बायका यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रातील बदलापूर, पुणे, बीड, परभणी, मसाजोग या ठिकाणच्या बाहेर आलेल्या घटना केवळ हिमनगाचे दिसणारे टोक आहे. महाराष्ट्राबाहेरही देशभर सर्वत्र अनागोंदी माजली असून समाज भयभीत झाला आहे. मणिपूर हे त्याचे धगधगते उदाहरण आहे. ठिकठिकाणची शासन कायदेशीर व परिणामकारक कृती करण्याऐवजी फक्त बोलघेवडेपणा व पक्षपातीपणा करताना दिसत आहेत. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या चौकशीचे प्रकरण व बीड जिल्ह्यातील खंडणीखोराचे व भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे ही त्याची ढळढळीत उदाहरणे व पुरावे आहेत. हे चित्र बदलण्यासाठी तातडीनं परिणामकारक कृतीची, कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची आणि गुन्हेगारी मोडून काढण्याची नितांत गरज आहे. याकडे हे साहित्य संमेलन महाराष्ट्र सरकारचे व भारत सरकारचे लक्ष वेधत असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व देशाच्या पंतप्रधानांनी केवळ स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता राजकीय नेत्यापर्यंत पोहोचलेली ही गुंडगिरी व राजकारण्यांचा पक्षपातीपणा संपवण्याची आणि महाराष्ट्रीय व भारतीय समाजाला निर्भयतेने जगण्याची हमी देण्याची मागणी हे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करीत आहे. सूचक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अनुमोदक श्री विजय राऊत. ठराव क्रमांक 9, अनेक दिवसापासून मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची मराठी समाजाची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने अखेर रिद्दीपूर येथे हे विद्यापीठ स्थापण्याची घोषणा केलेली आहे. कुलगुरू व कुलसचिव यांची नियुक्ती केल्याचे कळते. पण वर्ष उलटून गेल्यावरही प्रत्यक्षात घोषित झालेले या विद्यापीठाचे रितसर कामकाज रिद्दीपूर येथे अजूनही सुरू झालेले नाही. तसेच विद्यापीठाचे कामकाज सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही. विद्यापीठासाठी लागणारे मनुष्यबळ अजून पुरवण्यात आलेले नाही. तरी घोषित केलेल्या मराठी विद्यापीठाचे कामकाज नेहमी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि विद्यापीठाचे कामकाज विनाविलंब सुरू करण्यात यावे अशी मागणी हे मराठवाडा साहित्य संमेलन महाराष्ट्र शासनाकडे करीत आहे. सूचक डॉक्टर दादा गोरे, अनुमोदक डॉक्टर रामचंद्र काळुंके. ठराव क्रमांक 10, देशाची राजधानी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात JNU अर्थात मराठी भाषेचे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आवश्यक असलेला निधी देण्यासाठी संमती दिली असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वार्तालापास नुकतेच सांगितले आहे. त्याबद्दल वाळूज येथे होत असलेले हे साहित्य संमेलन समाधान व्यक्त करीत असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने मराठी भाषेचे अध्यासन केंद्र तातडीने सुरू करावे, त्यासाठी भारत सरकारने दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे अशी मागणी हे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूकडे आणि भारत सरकारकडे करीत आहे. सूचक संमेलनाध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे. आणि शेवटचा ठराव आपल्यासमोर ठेवतो. ठराव क्रमांक 11, मेरी संस्थेच्या माध्यमातून जायकवाडी धरणातून पाण्याची कपात करण्याचा मांडलेला ठराव मराठवाड्यावर अन्याय करणारा आहे. 2,40,000 हेक्टर शेत जमीन ओलिताखाली आणणाऱ्या आणि जालना छत्रपती संभाजीनगरातील 6 औद्योगिक वसाहतींसाठी संजीवनी ठरणाऱ्या जायकवाडी धरणात उजवा गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात 7% कपात करण्याची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने केली आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर टाकलेला हा दरोडा आहे. हे संमेलन याचा निषेध करून मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार समन्यायी पाणी वाटप
पूर्ववत ठेवावे अशी आग्रही मागणी हे संमेलन महाराष्ट्र शासनाकडे करीत आहे. सूचक श्री अनंत कराड, अनुमोदक श्री शिवानी राऊत. धन्यवाद. एक मतानं पाठिंबा आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या सर्व ठरावांना आपली संमती द्यावी. अनेकांचे सहकार्य या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी लाभलेले आहेत. आपण अनुभवलं की इथं पाठीमागं चित्रकला कार्यशाळा आणि चित्रप्रदर्शन आहे, ज्यामध्ये राजू बाविस्कर प्रसिद्ध चित्रकार, तसेच प्राचार्य रवींद्र तोरवणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलं. त्या सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग 2ही दिवस या ठिकाणी होता. जी त्यांनी अतिशय देखणी चित्र रेखाटली ती चित्र ते दगडूशेठ देशमुख महाविद्यालयाला या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे. त्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणं अपेक्षित आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या कलावंतांचा, चित्रकारांचा सन्मान करावा. सर्वप्रथम श्रीयुत राजू बाविस्कर सर, आपणास विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यावं. सुप्रसिद्ध चित्रकार अध्यक्ष महोदय डॉक्टर भीमराव वागचौरे सर आणि सर्व व्यासपीठक त्यांचा सन्मान करेल. प्राध्यापिका सरिता उंबरकर मॅडम, आपणासही विनंती मंचावरती यावं. आपण 2 दिवस आपल्या या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी सक्रियपणे सहभागी आहात, ज्यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत सेजल सिरसाट, गणेश पाध्ये, त्यांनी पण यायचे, ज्यांचा नामोल्लेख करतोय मी. सेजल सिरसाट, गणेश पाध्ये, रितेश मनगटे, वैष्णवी झंझाळ, शुभांगी जाधव, सीमा जाधव, मयुरी अकोले, चंचल पवार, ओम मालवणकर आणि समीर शहा. एक या. चित्र काढणं हे अतिशय साधनेचं काम आहे. तासनतास एका ठिकाणी या मोबाईलच्या काळामध्ये बसून राहणं आणि ते साधक असलेले सर्व चित्रकार, कलावंत आहेत. आपण सर्वांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करू. यानंतर ग्रंथदिंडीमध्ये ज्याचं संयोजन डॉक्टर संजय सांबाळकर सरांनी केलं होतं, लेझिम, ढोल, झांज पथक, लाठीकाठी त्यामध्ये सहभागी होते. सहभागी शाळांचे प्रतिनिधी कृपया त्यांनी मंचावरती यावं. साईनाथ विद्यामंदिर वाळूज, त्यांचे प्रतिनिधी कृपया मंचावरती येतील आणि स्वागताचा स्वीकार करतील. माउंट व्हॅल्यू स्कूल रांजणगाव, कृष्णा पवार, कारभारी जाधव, राजकुमार वाबडे पाटील, साईनाथ विद्यामंदिरचे कारभारी जाधव आणि राजकुमार वाबडे पाटील. माउंट व्हॅल्यू स्कूल रांजणगावचे कृष्णा पवार मंचावरती येतील. हंसाबाई शिंदे स्कूल रांजणगावचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी मंचावरती यावं. शहीद भगतसिंग स्कूल रांजणगावचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी कृपया मंचावरती यावं. संत एकनाथ शाळा बजाजनगर, त्यांचे प्रतिनिधी मंचावरती येतील. गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे प्रतिनिधी असतील तर त्यांनीही कृपया मंचावरती यावं. आहे का गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे प्रतिनिधी? या. यानंतर ज्या पत्रकार बांधवांनी, भगिनींनी फार मोठं सहकार्य या साहित्य संमेलनासाठी केलेलं, पत्रकार केवळ फक्त बातम्या देत नाही तर मार्गदर्शनही या निमित्तानं करत असतो. लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारिता, ज्या पत्रकारितेबद्दल वेगवेगळ्या परिसंवादामध्ये वक्त्यांनी मनोगत व्यक्त केलेली होती. आपले सर्व पत्रकार स्नेही मित्र, जर कोणाचा उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी आहे. एक सांस्कृतिक सादरीकरण संपूर्ण ग्रंथदिंडी मध्ये आपण अनुभवलेलं होतं. एक चैतन्य, एक स्फूर्ती निर्माण करणारं वातावरण. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले,
सुंदराचे सोहळे. हा सोहळा असा सुंदराचा जो मंगलानं गंधलेला होता. नारायण मार्शल आर्टच्या विद्यार्थिनी, त्यांनीही स्टेजवरती यावं. त्यांचे एक प्रतिनिधी. या प्रसंगी आपल्या समारोपाचे प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय आमदार अंबादासजी दानवे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. त्यांच्यासोबतच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आहेत. माननीय आमदार अंबादासजी दानवे यांचं स्वागत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मी या सत्काराच्या समारंभात स्वागताची विनंती करतो माननीय श्रीयुत विजय राऊत सरांना की आपण अंबादासजी दानवे यांचं आधी स्वागत करूया आणि मग काही स्वागत आपण त्यांच्या हस्ते करून घेऊया. माननीय आमदार श्रीयुत अंबादासजी दानवे यांचं स्वागत 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपीय समारंभात एक प्रमुख पाहुणे म्हणून होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्रीयुत विजय राऊत सर यांनी करावं. या सर्व कलावंत विद्यार्थ्यांना एक फोटो घ्यायचा आहे मान्यवरांसोबत. मला असं वाटतं तुम्ही खाली तत्पूर्वी मान्यवरांचा या ठिकाणी नामदार महोदयांचा या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करू. एक आपल्यातील सामान्य चळवळ असलेला एक तरुण, त्यानंतर एक कार्यकर्ता, एक नेता आणि महाराष्ट्र विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता अशी एक मोठी उंची, एक झेप ज्यांनी गाठलेली आहे. आपले सर्वांचे सहकारी म्हणून, आपले सर्वांचे मार्गदर्शक म्हणूनही माननीय आमदार अंबादासजी दानवे यांचं मोठं कार्य आहे. विविध सांस्कृतिक साहित्यिक उपक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं छत्रपती संभाजीनगर शहरात झालेले आहेत. साहित्यिकांविषयी, कलावंतांविषयी एक आत्मीय भावना ठेवणारं राजकीय व्यक्तिमत्व माननीय आमदार अंबादासजी दानवे. या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी समोर या, एका रांगेत उभं राहा म्हणजे सगळ्यांना फोटो घेता येईल. कॉमन स्टेजच्या समोर उभं राहा सगळ्यांनी कॉमन फोटोसाठी. प्रमाणपत्र ज्यांना दिलं त्यांनी स्टेजच्या समोर उभं राहा म्हणजे तुमचा फोटो सगळ्यांचा येईल. खाली स्टेजच्या खाली उभं राहतील ना ते, त्यांना एक एकत्रित फोटो घ्यायचा आहे. स्टेजच्या खाली समोर उभं राहा तुम्ही, फ्रंटला, पुढच्या बाजूला. चला झालं तुमच्या साईडला या. ग्रंथदिंडीचे आयोजक डॉक्टर संजय संभाळकर यांचंही मान्यवरांनी अभिनंदन करावं अशी विनंती करतो. संभाळकर सर या समोर. मान्यवरांना विनंती करतो की आपण या सहभागी काही मंडळींचं या ठिकाणी अभिनंदन करूया. पत्रकार मान्यवरांमध्ये आदरणीय ससो खंडाळकर सर, आपणास विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा. हे धन्यवाद आहे. कृपया मंचावरती यावं. सुपर महाराष्ट्रचे KP वाघ, पुढारीचे बबन गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सचे किशोर बोचरे, पुण्यनगरीचे शिवाजी बोडखे, संदीप चिखले, लोकमतचे साहेबराव हिवाळे, सकाळचे RK भराड, दखनी स्वराजचे महेंद्र
नरके, स्टार महाराष्ट्रचे निलेश भारती, दंडनायकचे विलास पठारे, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार नरेश देशकर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे श्रीयुत गजानन मानकर, सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांना विनंती आपण कृपया या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण या संमेलनाच्या सर्व लोक संमेलनापर्यंत पोहोचू शकत नाही. आपणही लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलवरून हे संपूर्ण संमेलन लाईव्ह झालेलं आहे. पत्रकार श्रीयुत संजय काळे सर, आपणही मंचावरती यावं. बदलता महाराष्ट्राचे हा आहे नाव राहिलं माझ्याकडून. साहेबराव हिवाळे सर आले का? संदीप चिखले सर, सर्व सन्माननीय पत्रकार मंडळी, प्रसिद्धी माध्यम समन्वयक रमेश कुंडलकर सर, सर्वांचे मनापासून धन्यवाद. विभिन्न विषयावरती या ठिकाणी वेगवेगळ्या परिचर्चा, परिसंवाद आणि मुलाखती रंगलेल्या, कवी संमेलन, कथाकथन याच्या माध्यमातूनही प्रतिभावंत, प्रज्ञावंत अशा कवी कथाकारांचा सहभाग या ठिकाणी राहिलेला आहे. भारतीय संविधान, सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल या विषयावरील या परिचर्चा आणि परिसंवाद, मराठवाड्यातील साहित्य, नवे भान नव्या वाटा, सामाजिक अस्वस्थतेमागील खतखत, जातीची की मातीची या विषयावरील अतिशय महत्त्वाचे परिसंवाद, जो विशेष संवाद समाज, साहित्य आणि चित्रपट व मालिका या विषयावरील मराठी अभिजात झाली पण पुढे काय, असा एक चर्चेचा सूर या संपूर्ण कार्यक्रमात होतात. आकाशवाणीचे प्रतिनिधी तसेच दूरदर्शनचे प्रतिनिधी सुद्धा आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, ज्यांनी फेसबुक लाईव्ह, यूट्यूबवरती लाईव्ह केलं, अशी ही मंडळी आहे. ई पेपरमधून सुद्धा अनेक मंडळींनी लेखन केलं. अनेक साहित्यिक आहेत की ज्यांनी फेसबुकवरती फार चांगल्या पद्धतीनं इथलं कव्हरेज दिलेलं आहे. उदाहरणार्थ आपण देविदास फुलारी सरांचं बघितलं असेल की प्रत्येक उपक्रम त्यांनी आपल्या फेसबुकच्या पेजवरती नोंदवलेला होता. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आणि ज्यांची नावं घ्यायची राहिली परंतु इथं उपस्थित आहेत त्यांचं आपण करू शकलो नाही, मर्यादा असतात. आपण टाळ्या वाजवून या सर्वांचं अभिनंदन करू. या सर्वांचं श्रेय आहे, ज्याचे श्रेय त्याला द्यायला पाहिजे. आपले सर्वांचे उपस्थित आहात हे सुद्धा श्रेयच आहे, हे सुद्धा श्रम आहे. आपण इथं आलेले आहात हे सुद्धा कष्ट आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीची नोंद या ठिकाणी संयोजक म्हणून आम्ही घेत आहोत. स्वागत अध्यक्ष जे मी कधी त्यांना बोलताना बघितलं नाही, परंतु ती व्यक्ती किती उंचीची आहे आणि किती खोलीची आहे तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारताना, चर्चा करताना अनुभवू शकता. असे माननीय विजय राऊत सर, म्हणजे माईक समोर नाही परंतु माईक बाजूला काढला की मनसोक्त त्यांना विविध विषयावरती आपण बिनधास्तपणे ऐकू शकतो, असं व्यक्तिमत्व म्हणजे विजय राऊत सर. मी त्यांना विनंती करतो की या समारोपीय प्रसंगी आपण त्यांचा सन्मान करतील. 60 चला आणलो 60 59 93 08 08 समाधान. विवेक जयस्वालजी पाहुण्यांना रिसिव्ह करण्यासाठी गेलेले होते. आपण टाळ्या वाजून विवेक जयस्वालजी यांचं
स्वागत करूया सर्वजण. अतिशय धडाडीचं काम, सामाजिक सांस्कृतिक अशा स्वरूपाचं ते सातत्यानं करतात. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातलं एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे उपक्रमशील आहे असे विवेक जयस्वाल सर. धन्यवाद. आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सरांना मी विनंती करतो की आपण या समारोपाच्या समारंभात या प्रसंगी धन्यवाद. स्वागत अध्यक्षांच्या वतीनं संयोजक डॉक्टर राहुल हजारे सर मी यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी प्रास्ताविक करावं. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादास दादा दानवेजी, या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी वागचौरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरावजी ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे सर, गणेश मोहितेजी, व्यासपीठावर उपस्थित या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आणि आमच्या विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आदरणीय विजयजी राऊत, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विवेकजी जयस्वाल, संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य विलासजी राऊत, शिवानी राऊत आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या समारोप प्रसंगी गोरे सरांनी जी भावना व्यक्त केली की आम्ही या महाविद्यालयावर विश्वास दाखवला आणि या महाविद्यालयाने या संमेलनाचं यशस्वी आयोजन करून दाखवलं. खरं म्हणजे ज्या वेळेला या चर्चा होत होत्या की संमेलनाचं आयोजन करायचं, ज्यामध्ये संस्थेचे संस्थापक सचिव यांच्याशी चर्चा करत असताना काही गोष्टींची चर्चा होत होती की अशा अशा प्रकारचं लागणार आहे. राऊत सर म्हणायचे पाहून घेऊ. परत मी गेलो, असं असं लागणार आहे, पाहून घेऊ. नंतर मी बोलायच्या आधीच ते म्हणायचे पाहून घेऊ. मग मी सोडून दिलं आणि या तयारीला लागलो आणि मराठवाडा साहित्य परिषदेचं आयोजन करायचं या भूमिकेने माझ्या महाविद्यालयातील सगळा स्टाफ या ठिकाणी कार्यरत होता. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या महाविद्यालयाच्या सर्व समित्या, ज्याच्यामध्ये भोजन असेल, निवास असेल, स्वयंसेवक असेल, पाहुण्यांना आणण्याची कामं असतील, अगदी स्वागताची तयारी असेल, निवासाची व्यवस्था असेल, होर्डिंग असेल, पार्किंग असेल, पिण्याचे पाणी असेल किंवा स्वच्छता असेल, अशा अनेक समित्या आम्ही केल्या आणि त्या समित्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी अतिशय जीवाभावाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे संमेलन या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेलं आहे, हे मला सुरुवातीलाच सांगायचं आहे. या संमेलनामध्ये जे लोक सहभागी झाले, दादांना मी सांगू इच्छितो की जवळपास 800 विद्यार्थी या बजाजनगर वाळूज परिसरातील 800 विद्यार्थी या ग्रंथदिंडीमध्ये सामील झाले होते. आणि ही ग्रंथदिंडी हे जे साहित्य संमेलन आहे, हे एक लोकसंमेलन वाटावं अशा पद्धतीचं वातावरण त्या दिवशी होतं. औद्योगिक नगरी असूनही साहित्याच्या क्षेत्रामध्ये रुची असणारे अनेक विद्यार्थी, अनेक शिक्षक, अनेक पत्रकार या माध्यमातून या ग्रंथदिंडीला जोडले गेले आणि ही ग्रंथदिंडी अतिशय यशस्वी झाली आणि वातावरणाची निर्मिती झाली. उद्घाटन सोहळा सगळ्यांनी वर्तमानपत्रामध्ये वाचल्याप्रमाणे तुतारी तर गाजलीच, ठाले पाटलांचं भाषणही गाजलं
आदरणीय संजय शिरसाटांचं उत्तरही गाजलं. आणि त्यानंतर जी संमेलनामध्ये रंगत आली, सुषमा अंधारेची फ्री स्टाईल जी बॅटिंग झाली ती या संमेलनाची उंची ठरावी. आणि त्यानंतर आज झालेले जे 2 परिसंवाद आहेत, आदरणीय शाहू पाटोळे यांची मुलाखत, गीतांजली कुलकर्णी यांचा संवाद आणि एक विशेष परिसंवाद आम्ही जो ठेवला होता, जो चित्रपटाशी संबंधित होता. या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित आहेत, महेश साळुंके. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, समाज, साहित्य आणि चित्रपट अशा पद्धतीनं काही होऊ शकतं का. मी सचिवांकडे गेलो, ते म्हणले पाहून घेऊ. आणि तो परिसंवाद जन्माला आला. आणि आज गणेश चंदन शिवे, गीतांजली कुलकर्णी, अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि प्रेषित रुद्रवार यांनी हा जो परिसंवाद आहे हा अतिशय यशस्वीपणे आणि अतिशय चिंतन व्यक्त करून त्यांनी समाज आणि चित्रपट यांचा संबंध या ठिकाणी करून दाखवला. या निमित्ताने मला दानवे साहेबांना हेही लक्षात आणून द्यायचं आहे की या औद्योगिक नगरीमध्ये अत्यंत प्रतिभावान कवी आहेत, आमची मुलं आहेत, काही शिक्षक मंडळी आहे, काही व्यावसायिक आहेत. आणि काल रात्रीचे संमेलन चाललं, रात्री 11 वाजेपर्यंत. या संमेलनामध्ये अनेक कवींनी आपल्या कविता, अतिशय प्रतिभावान कवी, त्यांनी सुंदर अशा कविता सादर केल्या. आणि आत्ताच ज्या विद्यार्थिनीने माझ्या ऑफिसमध्ये ठाले सरांसमोर जी कविता सादर केली, ती कविता सुद्धा उद्या वर्तमानपत्रात येईल अशी अपेक्षा आहे. अंगावर शहारे आणणारे विचार त्या मुलीने मांडले. आणि म्हणून साहित्याची ताकद काय आहे ही 2 दिवस आम्ही अनुभवली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला एकदा एक वाद झाला होता. बाळासाहेब ठाकरे आणि वसंत बापटांच्या मधला तो वाद वर्तमानपत्रांनी खूप दिवस लिहिला, ज्याच्यामध्ये साहित्य संमेलनाला शासनाने अनुदान द्यावे की नाही याविषयीची चर्चा होती. आणि वसंत बापटांनी त्याविषयीचं जे लिखाण त्यावेळेस केलं होतं की कविता काय करू शकते, काव्य काय करू शकते, गीत काय करू शकते. आणि तो जो वाद हा आमच्यासारख्या, माझ्यासारख्या एका सामान्य वाचकाला साहित्याची ताकद काय असते हे त्यावेळेस दाखवून दिलं. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा त्यावेळेस अतिशय मोठ्या मनाने हा वाद मान्य करून ते संमेलन पुढे गेलं होतं. म्हणून साहित्य, समाज, संस्कृती या सगळ्यांचं एकत्रीकरण करूनच एक भावविश्व तयार होतं, जे भावविश्व आपण अनुभवलं. मी मराठवाडा साहित्य परिषदेचा खूप आभारी आहे. आमच्या संस्थेच्या वतीनं आणि या महाविद्यालयाच्या वतीनं या संमेलनाला ज्यांनी अतिशय चांगली प्रसिद्धी दिली ते सर्व पत्रकार मित्र, अतिशय सिनियर जर्नलिस्ट काही या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या साहित्य संमेलनाचे, या साहित्य संमेलनातून प्रसूत झालेले जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. या संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिकारी आणि प्रमुख पाहुणे यांचं मी आभार मानतो. आज आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय अंबादास दादा दानवे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं, जे दालनामध्ये बसलेले आहेत त्या सर्व प्रकाशकांचं तसेच साहित्य रसिकांचं पुनश्च एकदा सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि हे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद हजारे सर. यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सरांना विनंती की आपण समारोपाच्या सत्रातलं मार्गदर्शन, मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ठाले सर. 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे, संमेलनाच्या समारोपाला उपस्थित असलेले श्रीयुत अंबादासराव दानवे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयकुमार राऊत, प्राचार्य हजारे, श्रीयुत विवेक जयस्वाल,
मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉक्टर दादा गोरे, गणेश मोहिते, ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि तुम्ही म्हणजे आमचा आत्मा आहे, सर्व रसिक बंधू आणि भगिनींनो. मराठवाडा साहित्य परिषद जेव्हा स्थापन झाली 43 मध्ये, जी तिला पार्श्वभूमी होती, तेव्हापासूनच समाजाशी जोडली. आज ती जोडली किंवा या 10-5 वर्षामध्येच ती जोडली गेली असं नाही. तेव्हापासूनच मराठवाड्यातील मराठी समाजाचे, भाषेचे, एकूण मराठी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते राजकीय स्वरूपाचे सुद्धा असतील, केवळ सामाजिक नव्हे सामाजिक असतील, या सगळ्या प्रश्नांशी ही साहित्य परिषद तिच्या जन्मापासून जोडलेली आहे. आणि म्हणून साहित्य परिषदेचे जे उपक्रम असतात, अगदी प्रतिष्ठान नियतकालिका सकट साहित्य संमेलन तर आहेच आहे, तर हे जे सगळे उपक्रम असतात, हे सगळे उपक्रम समाजाच्या जसे मराठी भाषेशी निगडीत असतात, मराठी वाङ्मयाशी निगडीत असतात, तसेच मराठी समाजाच्या प्रश्नांशी, ज्वलंत प्रश्नाशी सुद्धा निगडीत असतात. त्याची नोंद, त्याची दखल मराठवाडा साहित्य परिषद घेत असते. किंबहुना असं म्हणता येईल की आज मराठवाडा साहित्य परिषद नेहमीच समाजामध्ये किंवा समाजासंबंधी जे प्रश्न निर्माण होतात, अशा प्रश्नांच्या शोधात असते. अशा प्रश्नांच्या शोधात असते, कारण या प्रश्नांवर हे जे प्रश्न निर्माण झालेले यावर काय उत्तर असू शकतं, याच्यासाठी काय करायचं, आमच्या परिणाम, आमच्या लेखकांच्या परिणाम, आमच्यामधल्या समीक्षकांच्या परिणाम, मराठी भाषकांच्या परिणाम, त्याच्यावर तोडगा काढणं, मार्ग काढणं, उपाय सुचवणं, प्रसंगी टीका करणं, अशी भूमिका कटुता येते त्याच्यातून. काही लोक नाराजही होतात, बऱ्यापैकी नाराज होतात. ती नाराजीही अंगावर ओढून घ्यावी लागते, सहन करावी लागते. काही वेळेला त्याचे परिणामसुद्धा संस्थेला भोगावे लागतात, कारण समोरची व्यक्ती कोणत्या नजरेने त्या गोष्टीकडे पाहते त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून हे सगळं करावं लागतं, जागरूकपणानं करावं लागतं. आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेची अलीकडची या 20-25 वर्षाची आणि आधीची सुद्धा साहित्य संमेलनं जर आपण पाहिली, तर या साहित्य संमेलनामध्ये लोकांना स्फोटक वाटेल, इतरांना स्फोटक वाटेल अशा प्रकारचे विषय चर्चिले जातात. त्याच्यात जोखीम असते, सांभाळून बोलावं लागतं. मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही स्फोटक विषयांचा कळस आणि त्या चर्चेचा कळस आपण उद्घाटन समारंभ बाजूला ठेवू, ते त्याच्यात आपल्याला घ्यायचं नाही. परंतु बाकीची चर्चा संबंध 2 दिवसामध्ये हा समारोपाचाही हे आपण बाजूला ठेवू. परंतु मधल्या याच्यामध्ये जी चर्चा झाली प्रत्येक वेळेला, ती चर्चा जर आपण लक्षात घेतली तर ती नुसती उद्बोधक नव्हती, ती दिशादर्शक होती, थोडंसं अंगावर घेण्यासारखी सुद्धा होती. पण धीटपणानं, न घाबरता, न भीता, निर्भयपणानं या व्यासपीठावर जे आले आणि त्यांच्यासमोर जी संधी उपलब्ध झाली, त्या संधीचं सोनं आपले जे काही विचार असतील प्रामाणिकपणानं मांडून काय होऊ शकतं, काय असायला पाहिजे आणि काय आहे या संबंधीचं दिग्दर्शन या साहित्य संमेलनातून झालं. हे संपूर्ण संमेलन एका अर्थानं स्फोटकतेच्या दिशेने गेलेलं आहे, असं घडत नाही. तर मराठवाडा साहित्य परिषद आपले उपक्रम राबवताना मला माहिती आहे की नेहमी मनोरंजन तर करायलाच पाहिजे, थोडंफार मनोरंजन पाहिजे. सगळेच काही त्या तुमचे विचार ग्रहण करण्या इतपत समज असलेले असतातच असं नाही, काही मनोरंजनासाठी सुद्धा येतात. आणि म्हणून इतर साहित्य संमेलनांमध्ये इतर संस्थांची मला टीका करायची नाही, फक्त वास्तव समोर आणायचं. 20% उद्बोधन किंवा प्रशिक्षण आणि
80% मनोरंजन अशा प्रकारची त्यांची स्थिती असते. आपल्याकडे 60% उद्बोधन, 60% प्रबोधन आणि 40% मनोरंजन अशा प्रकारे साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाची उपक्रमांची रचना मराठवाडा साहित्य परिषद करीत असते. इतर सुद्धा लहान मोठे सुद्धा, पण साहित्य संमेलनामध्ये जाणीवपूर्वक करतो, कारण हे सगळं समाजाशी निगडीत आहे. संस्था ही पहिले दिवसापासून समाजाशी निगडीत, कारण ही निजामी राजवटीच्या काळात उदयाला आलेली संस्था 1943 मध्ये स्थापन झालेली आहे. 1943 मध्ये आपण हैदराबादमधून मुक्त झालेलो नव्हतो, किंबहुना तो अत्याचाराचा उच्चांक गाठणारा अशा प्रकारचा मराठी समाजावर उच्चांक गाठणारा अशा प्रकारचा तो कालखंड होता. तो कालखंड होता, ती राजवट होती, आणि म्हणून त्या राजवटीची गरज, त्या राजवटीतली गरज लक्षात घेऊन त्यावेळेच्या आमच्या पूर्वसुरींनी या साहित्य परिषदेची निर्मिती मराठी भाषेच्या आडून परवानगी घेऊन, राजाची परवानगी घेऊन, निजामाची परवानगी घेऊन की आम्हाला हा उपक्रम करायचा आहे, या उपक्रमाला परवानगी द्या. परवानगीशिवाय 4 माणसं एकत्र येऊ शकत नव्हती आणि कार्यक्रमही घेऊ शकत नव्हते. म्हणून त्याच्यासाठी अर्ज करावा लागायचा, प्रक्रिया पूर्ण व्हायची, आणि मान्यता मिळाल्यानंतर, पत्र आल्यानंतर तो कार्यक्रम व्हायचा. थोडंसं विषयांतर करून मुद्दाम सांगतो 2 मिनिटामध्ये की याच्यामध्ये ज्यांनी परवानगी मागितली विशिष्ट उपक्रमासाठी, ती परवानगी येईपर्यंत हयात नव्हते, ते मेले होते. असं झालेलं आहे. पहिलं संमेलन जे मराठवाडा साहित्य संमेलन झालं, ज्याला निजाम प्रांतीय मराठी साहित्य संमेलन असं म्हटलं जातं, 1937 मध्ये, 35 मध्ये त्याची परवानगी मागितली. स्वागताध्यक्षाची निवडणूक व्हायची. त्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार होते. 2 पडले, अर्थात 2 पडणार, 1 निवडून आला. 1 निवडून आला आणि ती परवानगीचं पत्र केलं. परवानगी मिळालेली, तोपर्यंत तो वाढला, त्याचं निधन झालं. मग ज्याला दुसऱ्या क्रमांकाची मतं होती त्याला स्वागताध्यक्ष निवडला. पुन्हा पत्रव्यवहार तो चालूच राहिला, आणि गंमत अशी की परवानगी येण्यापूर्वी दुसराही गेला, आणि जो खऱ्या अर्थानं पराभूत झाला होता, 3ऱ्या नंबरवर होता, त्याच्या स्वागताध्यक्ष पदासाठी ते संमेलन झालं. ही परिस्थिती म्हणजे या परिस्थितीमध्ये ही साहित्य संस्था आपल्या पूर्वसुरीने आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्यांची भूमिका, कोणाला काय वाटेल, आपलं काय नुकसान होईल याचा विचार न करता, ती जी भूमिका आहे ती भूमिका पुढे नेण्याचा किंवा आजच्या काळाला धरून चालवण्याचा प्रयत्न सध्याचे कार्यकर्ते करतायत. आणि म्हणून काही माणसं दुखावली जातात, त्याबद्दल मला सुद्धा वाईट वाटतं. मला वाईट वाटत नाही असं नाही. आणि पण अशा पद्धतीची रचना ही करावी लागते. त्यासाठी ही साहित्य संस्था स्थापन झालेली आहे, याचा अजून तरी आम्हाला पाहणे. अजून तरी मी एवढ्यासाठी म्हणतो, उद्या काय होईल, उद्याचे कार्यकर्ते काय करतील हे मला माहीत नाही, पण अजून तरी हे भान आम्ही ठेवलेलं असल्यामुळं अशा प्रकारचे विषय जातीची की मातीची केवढी चर्चा झाली, त्याच्यावर केवढी चर्चा झाली, किती उद्बोधक होती चर्चा, परिणामकारक अशा प्रकारची ती चर्चा होती. आणि लोकांनी अभ्यास केलेला होता. अभ्यास करून नीट विचार करून सगळे लोक आलेले होते. तरुण पोरं होती त्याच्यामध्ये, म्हणजे आमचे तरुण सुद्धा 40चे होते, 40-45, अजून तरी विचार करतायत, नीट मांडणी करतायत. याचा एक समाधान आहे संयोजकालाही आणि मराठवाडा साहित्य परिषदेला. दुसरे सुद्धा विषय सतत काम केलं आम्ही, एरवी सुद्धा काम करू. दुष्काळावर 6 संस्था महाराष्ट्रामध्ये काम करतात, लहान सोडून, बारक्या संस्था सोडून अशा प्रकारच्या मोठ्या संस्था 6 महाराष्ट्रामध्ये 6 संस्था काम करतात. कुठल्याही संस्थेला महाराष्ट्रामध्ये पडलेला दुष्काळ आणि मराठी साहित्यिकांनी या दुष्काळाकडे कसं पाहिलं यासंबंधी विचार केलेला नाही. तो फक्त मराठवाडा साहित्य परिषदेने केला, आणि 2 लाख रुपये खर्च करून, ऐपत नसताना 2 लाख रुपये खर्च करून त्याच्यावर 2 दिवस संपूर्ण 2 दिवस चर्चा घडवून आणून 200 पानांचा विशेष अंक तो विकायला ठेवलेला होता. कोणीही घेतला नसेल. तो संबंध जीवनाशी, मराठी जीवनाशी, मराठी माणसांच्या जीवनाशी संबंधित अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यामध्ये आता कोणी एक प्रत सुद्धा विकत घेतली नसेल हे मला माहीत आहे. पण निदान लोकांच्या नजरेस रमून जावा म्हणून तिथं ते प्रदर्शनामध्ये मराठवाडा साहित्य तो मांडलेला आहे. आपले जे समाज सुधारक आहेत, ज्यांनी समाजासाठी ज्यांच्या प्रेतयात्रा निघाल्या, जिवंतपणी प्रेतयात्रा निघाल्या, ज्यांचा छळ झाला, सावित्रीबाईंचा
छळ झाला, महात्मा फुल्यांचा छळ झाला, विठ्ठलरामजींचा छळ झाला, या सगळ्यांच्यावर मराठवाडा साहित्य परिषदेनं उपक्रम राबवलेले, त्यांचे अंक काढले, त्यांच्यावर विशेषांक काढले. खूप जितकं शक्य आहे तितकं विचारपूर्वक मराठवाडा साहित्य परिषदेनं काम केलेलं आहे. आणि म्हणून साहित्य संमेलन घेत असताना सुद्धा मी आधी म्हटल्याप्रमाणे 60% 40% अशा प्रकारे विभागणी करून साहित्य संमेलन घेतलं जातं. इथंही तशा प्रकारची विभागणी करून संबंध कार्यक्रमाची रचना मराठवाडा साहित्य परिषदेनं आणि स्वागत मंडळानं मिळून अशा प्रकारची रचना केली होती. आता हा भाग वेगळा की 30% मनोरंजन इथं झालं आणि 70% प्रबोधन झालं. आम्हाला अपेक्षित 60 होतं, तर 10% वाढलं. ते श्रेय यांचं, ते श्रेय जे हे ते श्रेय यांचं आहे. शेवटी तुम्हाला ते मान्य करायला पाहिजे की तुम्हाला सहकारी कसे मिळतं, त्यांना समज आहे की नाही, की हौस आहे. हौस आणि समज याच्यात फरक आहे. समज वेगळे आणि हौस वेगळे. हौस म्हणून करणं वेगळं आणि समज म्हणून करणं वेगळं. ती समजेच्या पाठीमागे जाणीवपूर्वकता असते. जिथं समज असते तिथं जाणीवपूर्वकता असते आणि हौस असते तिथं अशा प्रकारची जाणीवपूर्वकता, कोणत्याही प्रकारचा विचार वगैरे नसतो. आणि म्हणून आम्हाला यांनी या विषयावर काहीतरी आणखी पाहिजे अशा प्रकारची मागणी केली, म्हणून सुद्धा काही विषयांची रचना त्याच्यामध्ये झाली. म्हणून मी म्हणतो निवड करताना सुद्धा आम्हाला ही 2 माणसं पाहिजे असं त्याने म्हटल्यानंतर ती 2 माणसं त्या ठिकाणी घालता आली. तडजोडी संस्थेमध्ये ह्या कराव्याच लागतात. लोकशाही इतकं वाईट काहीच आहे. काम करण्यासाठी लोकशाही इतकं वाईट दुसरं काहीही असू शकत नाही. कारण निवडणुका आल्या की मग ज्याला काहीच कळत नाही पण तो सभासद आहे तो सुद्धा प्रश्न विचारतो. कशातलं, भाषेतलं कळत नाही, वाङ्मयातलं कळत नाही, कशातलं काही कळत पण तो सभासद आहे. म्हणजे कोणत्या तरी गाफील क्षणी तो सभासद झालेला. त्यावेळेचे जे कोणते कार्यकर्ते असतील त्यांनी केलेला तो सभासद असेल. गाफील क्षणी तो झालेला आहे आणि तो गाफीलपणा अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये तुमच्यासमोर उभा आणि मग तडजोड करावी लागते. तशी मराठवाडा साहित्य परिषदेला सुद्धा थोडीफार तडजोड करावी लागते. माझ्या दृष्टीनं सगळे परिसंवाद अगदी संत साहित्याच्या वरचा जो परिसंवाद आहे त्या परिसंवादाला सुद्धा आम्ही सामाजिकतेची जोड दिली, त्याला सुद्धा आम्ही जोड दिलेले. नाही तर ज्ञानेश्वर या ठिकाणी जमले, तुकारामानं जन्म इथं झाला, रामनाथ महाराजांचा जामला झाला अंबड तालुक्यातील वगैरे हे चरित्र सांगतात. MAच्या पेपरमध्ये प्रश्न एक असतो, मराठीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न एकीकडेच असतो आणि उत्तर फक्त ते सगळं आत्मचरित्र, त्याचं जे चरित्र आहे ते सगळं लिहून ठेवतात. आणि आम्ही न वाचता, मराठीचे प्राध्यापक ना आले, आमच्याकडे पेपर तपासायला येतं, मग आम्ही न वाचता पानं किती लिहिली त्यांनी, 4 पानं लिहिली. मग 4 पानात 10 पैकी 8 पास. आणि पण मध्ये काहीच नाही ना त्याच्यात. मध्ये गेला तर तू 2ही दिली नसते त्याला, पण मध्ये जातो कोण. आणि म्हणून अशा संमेलनांच्या मधून मध्ये जाण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं ही अपेक्षा असते. मध्ये शिरावं याच्यासाठी त्यांनी प्रवृत्त व्हावं, तिकडे झुकावं, तिकडे जावं आणि त्या दृष्टीनं काहीतरी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा मराठवाडा साहित्य परिषद असो, कोणतीही साहित्य संस्था असो, त्या साहित्य संस्थेची अशा प्रकारची अपेक्षा असते. नाही तर एक दिवस आता रसिक फारशी येत नाही. एवढं मोठा सगळा खर्च केला खरं म्हणजे अर्धा मंडप टाकला असता तर 1 लाख रुपये आणखी त्याचे वाचले असते. मग त्यांना असं वाटलं की संबंध उद्योग नगरी या ठिकाणी येईल आणि बसायला पुरेशी जागा पाहिजे. जेवणाची 500-600 लोकांची सोय करून ठेवली, जेवले 300च. 200चा खर्च तर देणं आला, कारण त्यांनी तिकडे करूनच ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खर्च तर द्यावाच लागणार आहे. तसं या मंडपाचं झालं. अर्धा मंडप जरी केला असता तर काम भागणार होतं, पण त्यांनी असं गृहीत धरावंच लागतं. आम्ही 2004मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मी आणि मुळे अण्णांनी मिळून औरंगाबादला ज्या वेळेला घेतलेलं होतं त्यावेळेला अशाच प्रकारची रचना केलेली होती की किती लागतील आपल्याला निवास व्यवस्था, एक किती लागतील. पण तेवढी व्यवस्था केली आणि आमची व्यवस्था पण गेली. आले नाही लोक तेवढी, म्हणजे बाहेरून. आपल्या इथं औरंगाबादला भरपूर गर्दी होती. 40,000चा मंडप होता, 35,000 लोक होते. इतका मोठा मंडप होता आणि खाली बसायची पद्धत होती त्या काळात. त्या काळामध्ये खाली बसायची पद्धत होती. खाली मोठ्या संख्येनं लोक बसतात. 35,000 लोक होते, यात काही शंका निवृत्त करणार, कारण मी व्यासपीठावर म्हणून समोरचं सगळं दिसतं. तर या पद्धतीनं साहित्य संस्थांनी आणि निमंत्रक संस्थांनी काम जर केलं तर मला असं वाटतं तर हे पुढेही अशा प्रकारची साहित्य संमेलनं घ्यावी याचं बळ साहित्य संस्थेला मिळू शकतं.
मराठवाडा साहित्य परिषदेला मिळू शकतं. दुसरीकडे एक उदासीनतेचा विचार काल माझ्या मनात हे आलं पाहून की कशाला घेतो आपण हे सगळं? बंद करायला काय हरकत आहे? कोणाचं जर काही बिघडतच नसेल आणि झटकन सुचली लगेच लिहिण्याच्या मुळे आणि लगेच व्यासपीठावर आला किंवा व्हॉट्सअपवर टाकलं असे कवीच जर फक्त निर्माण होत असतील तर त्यांच्यासाठी घ्यायचं का फक्त? त्याला काय अर्थ नाही. त्यापेक्षा बंद केलेली काय वाईट का एक 10 वर्षात एक घेतलेलं काय वाईट? अशा प्रकारच्या निर्णयापर्यंत विचार करणारे कार्यकर्ते एक कोणत्याही संस्थेत मराठवाडा साहित्य परिषद आपण सुटून हे जाऊ शकतात. समाजाची इतकी उदासीनता ही मारक आहे. मी फक्त ओझरचा उल्लेख काल केला होता कारण वेळ खूप लागतो की आज 60% लोक बोलतात मराठी. 12 कोटीपैकी 60% लोक महाराष्ट्रात राहतात. 12 कोटी आणि त्यातले 60 आपण 5च धरू, 5 आणखी देऊ. 10 वर्षापूर्वीचं माझं जे समीकरण होतं ते आपण तेच कायम ठेवू. 5 मी काल उन्हे केले होते पण आता ते न करता सुद्धा घेतलं तर 35%च लोक. मग बाकीचं कुठं आहे? ही उदासीनता आहे. आणि या 35%च्या पैकी समजा 9 कोटी लोक जर बोलत असतील तर 9 कोटी लोकांच्या पैकी किती लोकांची मुलं मराठी शाळेतून मराठी माध्यमातून शिकतात? आता इथं सांगितलं गेलं की जगातले तज्ज्ञ आपलेच नव्हे, आपले तर आहेतच. छागलासारखे ते UGCचे अध्यक्ष होते, छागला न्यायमूर्ती छागलासारखे आपले तर आहेतच. बाबासाहेब आंबेडकरांसारखे फुल्यांसारखे आपले आहेत. पण बाहेरचे सुद्धा सगळे जगातले विचारवंत सांगतात की तुमच्या भाषेतून मुलाला शिक्षण दिलं तर त्याचा आकलन शक्ती जास्त असल्यामुळे तो लवकर तो विषय समजू शकतो, तो प्रश्न समजू शकतो. नंतर तो त्या दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करू शकतो, तो त्या भाषेकडे नेऊ शकतो. पण समजणं आधी महत्त्वाचं आहे. आता आमच्या प्राचार्यांनी उल्लेख केला, संपवतो मी. आमच्या प्राचार्यांनी उल्लेख केला की एका मुलीनं मध्ये एक कविता म्हणून दाखवली. त्याच्यावर माझी प्रतिक्रिया विचारली त्यांनी. मी असं म्हटलं की या मुलीची समजशक्ती उत्तम दर्जाची आहे. तिला प्रश्न कळतो. मुख्य काय आहे की तुम्हाला जर कळला प्रश्न तरच उत्तर शोधू शकता तुम्ही. हे तर उत्तर कशाचं शोधणार ते? तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. तुम्हाला हे का घडतं, माझ्या जीवनामध्ये हे का आलं, समाजाच्या जीवनामध्ये हे का आलं, कोणामुळं आलं आणि मग याला काय प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, संघटित द्यायला पाहिजे की एकट्याने द्यायला पाहिजे, याच्यावर विचार सुरू झाला पाहिजे आपल्या मनामध्ये. तर त्याचं हे अशा पद्धतीचं उत्तर हे येऊ शकतं. नाही तर अशी उत्तरं येणार नाही. आपण नुसतंच तो सांगतो म्हणून त्याच्या पाठीमागं पळतो, हे काही बरोबर नाही. हे काही बरोबर नाही आहे. म्हणून त्यातून बाहेर येण्यासाठी अशी चर्चा ही आवश्यक असते. ती या संमेलनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 70% उद्बोधनाच्या दृष्टीनं झाली. हे या संमेलनाचं यश. बाकी व्यवस्था निवासाची ते औरंगाबादला जवळ असल्यामुळं फार करावी लागली. पण त्यांनी ज्यांना गरज होती त्यांनी उत्तम व्यवस्था केली, उत्तम भोजन केलं. मी सांगितलं तसं 100-1 लोकांचं तर जेवण नक्की बाहेर केलं प्रत्येक वेळेला. रात्रीचं माहीत नाही पण दुपारच्या वेळेला नक्की 100 लोकांचं जेवण हे वाया गेलेलं. त्यातला माझ्या दृष्टीनं फायदा असा आहे की तो जो केटरर त्याने निवडलेला आहे तो आमच्या सिल्लोड तालुक्यातला. त्याच्यामुळे माझ्या माणसाला 100 याचे जास्त पैसे मिळाले मला आनंद आहे. तो वेगळा भाग आहे. पण तो वेगळा भाग आहे. पण हे झालेलं आहे, हे उत्तम केलं. ठीक आहे. ते म्हणून मी आपले विजयकुमार राऊत भाऊ, त्यांचे प्राचार्य, त्यांचे सहकारी, आमचे विवेक जयस्वालांची माझी फार जुने संबंध आहे. विठ्ठलराव घुगे जेव्हा व्हाईस चान्सलर होते तेव्हा मी कला शाखेचा डीन असल्यामुळं नंबर 2चा अधिकारी विद्यापीठाचा होतो. म्हणजे घुगे कुठं गेले की व्हाईस चान्सलरचे चार्ज माझ्याकडे असायचा. तो होताही महिना 1.5 महिना माझ्याकडे. ते गेले रजेवर गेले त्या काळात माझ्याकडे तो चार्ज होता. पण माझं राज्यपालांनी माझी नियुक्ती केली म्हणून तिथं काय चालतं हे मला विद्यापीठामध्ये काय चालतं हे आतून माहिती. बाहेरून तर एरवी माहीत असतं पण आतून सुद्धा मला ते माहिती. त्यासाठी त्यांनी फार या ठिकाणी कष्ट घेतले. योजना म्हणजे ज्याला विचार म्हणतो, विचारपूर्वक या संमेलनाची रचना करण्यामध्ये सहकार्य केलं, सहभाग केला. आणि ते मुख्य म्हणजे ते या ठिकाणी उतरवलं. इम्प्लिमेंटेशन अशा प्रकारची इंग्रजीत आम्ही त्याला शब्द वापरतो.
किंवा सगळे इंग्रजीत बोलणारे लोक तो वापरतात, ते नीटपणानं केलं. म्हणून या संमेलनानं जी वैचारिक अशा प्रकारची प्रश्नाच्या दिशेनं जाणारी, प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेनं जाणारी अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी घडू शकली, हे एक उत्तम अशा प्रकारचं फलित या संमेलनाचं आहे आणि त्याचा आनंद मी व्यक्त करतो. यांचे आभार मानतो. जेवढे तुम्ही हजर राहिलात, पण बाहेरचे सगळे लोक निघून गेले की तुम्ही हजर राहिलात, तुमचेही आभार मानतो. मी हे फक्त माझ्या वतीनं बोललेलो नाही आहे, मी हे विजयकुमार राऊत यांच्या वतीनं सुद्धा बोललेलं आहे. पण हे जे आमचं लोक बोलणं आहे, हे बोलणं निरोपाचं बोलणं आहे. कालपर्यंत आम्ही तुमच्यासोबत होतो, तुमच्याबरोबर होतो, आता आम्ही तुमचा निरोप घेतो. म्हणून हे निरोपाचं भाषण आहे. या निरोपाच्या ह्याच्यामध्ये मी तुमचे सगळ्यांचे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि ही जी विजय शिक्षण संस्था आहे, या विजय शिक्षण संस्थेचं दगडोजीराव महाविद्यालय, दगडोजीराव महाविद्यालयाच्या प्रांगणात विलासराव देशमुख साहित्य नगरी या ठिकाणी निर्माण केली. मी काल एक आठवण सांगितली होती, बोलणार नाही त्याच्यावर. नगरी निर्माण केली, मोठं काम एका अर्थानं त्यांनी सामाजिक काम एक मोठं केलेलं आहे. त्याबद्दल मी विजय शिक्षण संस्थेचे दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे, त्यांच्या सगळ्या कार्यकारिणीचे, पदाधिकाऱ्यांचे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याचे, त्यांच्या सगळ्या सहकारी प्राध्यापकांचं, इतकंच नव्हे तर शिपायापर्यंत, पण त्यालासुद्धा बिचारायला पळावं लागलं, इकडे पाणी तिकडे पाणी, अमकं तमकं वगैरे. तर हे या सगळ्यांची मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आभार मानतो. आपला सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद. विक्रमराव ठाले सरांनी एवढं कौतिक करणं म्हणजे पुरस्कार आहे, तो संयोजकांसाठी मोठा पुरस्कार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची पार्श्वभूमी, मराठवाडा साहित्य परिषदेचा हेतू खरं म्हणजे आपण अनभिज्ञ आहोत, परंतु जेव्हापासून ठाले सर अध्यक्ष आहेत तेव्हापासून मराठवाडा साहित्य परिषद प्रस्थापित जरी असली तरी ती परिवर्तनवादी आहे. समाजाची भूमिका आणि प्रबोधनाचा हेतू असलेली आहे, आपण ते जाणतो. विरोधी पक्षनेते समारोपाच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे आहेत आणि काल उद्घाटनाच्या सत्रात हे सिद्ध झालं की साहित्यिक हे विरोधी पक्षातले असतात आणि याचा अर्थ आपल्या भूमिकेचा माणूस आज नेता म्हणून इथं समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. आपण त्यांचं काम करतो. म्हणजे आधी जे ठराव वाचन झालं त्या ठरावाची एक प्रत विरोधी पक्षनेत्यांना जरी मिळाली तर त्यांना खूप सगळे मुद्दे मिळणार आहेत. तेव्हा आपली भूमिका असलेले, आपला हेतू असलेले आपले नेते म्हणून विरोधी पक्षनेते माननीय अंबादादा दानवे यांना जोरदार टाळ्यांमध्ये आपण निमंत्रित करूया की त्यांनी समारोपीय कार्यक्रमात या प्रसंगी मार्गदर्शन करावं. माननीय आमदार अंबादाजी दानवे. आजच्या या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या या मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य कौतिकरावजी ठाले पाटील साहेब, या संमेलनाचे अध्यक्ष ज्यांच्या गावात मी आत्ता होतो म्हणून मला इथं यायला वेळ लागला, अध्यक्षांच्याच गावात एक कार्यक्रम होता, आदरणीय डॉक्टर भीमरावजी वागचौरे साहेब, आपले साहित्य परिषदेचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर दादाजी गोरे साहेब, स्वागताध्यक्ष माझे मित्र, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष या संस्थेचे सर्व मान्य विजयजी राऊत साहेब, संस्थेचे सचिव, त्याचप्रमाणे प्राचार्य विलासजी राऊत, प्राचार्य डॉक्टर राहुलजी हजारे, माझे मित्र विवेकजी जयस्वाल, डॉक्टर गणेशजी मोहिते, उपप्राचार्य संजयजी सांबाळकर, शिवानी राऊत, समोर बसलेले ससू असतील, मच्छिंद्रजी सोनवणे असतील, उपस्थित सर्व
मंडळी, खरं तर 2 वर्षापूर्वीचं साहित्य संमेलन अंबडला झालं होतं आणि मागच्या वर्षीचं गंगापूरला झालं होतं. आणि साहित्य संमेलन त्याचा समारोप आज इथं होत असताना मी अध्यक्षांचं भाषण थोडंसं चाळलं आणि वर्तमानपत्रात सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत. परंतु या संमेलनातील जर ठराव बघितले आणि विषय पण होते सामाजिक अस्वस्थतेतील खतखत जातीची कमातीची, मराठवाड्यातील साहित्य भान आणि नव्या वाटा, भारतीय संविधान आणि सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल काय. तर या सगळ्या विषयाचा विचार केला तर मला असं वाटतं सरांनी सांगितल्याप्रमाणे या संमेलनातून एक प्रबोधन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. या महिन्यातच दिल्लीला सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याच्या आधी मराठवाडा साहित्य संमेलन होत असताना एक मराठवाड्याची भूमी, मराठवाड्याचा इतिहास, मराठवाड्याची संत परंपरा, मराठवाड्यातील सामाजिक स्थिती, आत्ताच्या घडीला मराठवाड्यात असलेली खतखत, मग एखादी परभणीच्या घटनेमुळे असेल किंवा एखादी केजच्या मस्साजोगच्या घटनेमुळे असेल, मग अशा घटनेमध्ये मराठवाड्यावरच होणारा अन्याय का, या सगळ्या बाबी समोर येऊ शकतात. आणि असं होत असताना नुकताच या महाराष्ट्रात मेरी संस्थेने एक अहवाल सिंचनाविषयी दिला की खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या विकासाला जायकवाडी आणि कृष्णा खोऱ्यातून सुद्धा जायकवाडीला पाणी येतं आणि जायकवाडी तर मराठवाड्याला पाणी येतं आणि जायकवाडी तर आपल्या मराठवाड्यातच आहे. आणि अशा या जायकवाडीमध्ये 65% पाणी साठा असल्यावर वरून पाणी सोडण्याचा एक नेहमीची पद्धत आहे, नियम आहे, कायदा आहे, पद्धती आहे. मागच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका गेल्यानंतर या मराठवाड्याला पाणी समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणाच्या विरोधात राज्यातलेच एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था सर्वोच्च न्यायालयात गेली होती आणि या संस्थेनं मराठवाड्याला पाणी मिळू नये याच्यासाठी एक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सर, याच्यावर विधिमंडळात चर्चा झाली, आणखी होणार आहे. आणि हे पाण्याचं प्रमाण का करायचं तर याला मेरी संस्थेने सुचलं की बाष्पीभवन इकडचं कमी होतं आणि तिकडचं जास्त होतं. बाष्पीभवन जायकवाडीचं कमी प्रमाणात होतं आणि वरच्या धरणाचं जास्त प्रमाणात होतं. हे एक कारण याच्यातलं दिलेलं आहे. या समितीमध्ये 9 जण होते, त्यातले 3 जण मराठवाड्यातले आणि 6 जण वरच्या भागातले होते. वाटतं चिंता करण्याची गरज नाही, आपण रजाकाराला सुद्धा घरी पाठवणारे लोक आहे, आपण याविषयी लढू आणि मराठवाड्याचं जेवढं पाणी आहे तेवढं बिलकुल पाणी आपल्याला मिळू आणि समोरच्याला सुद्धा पाणी पाजण्याचं काम निश्चित आपण करू. बघता बघता मी याच्यातला एक विषय वाचला अध्यक्षांचा, हा बऱ्याच ठिकाणी चालू आहे की 7/12 जे आहेत मराठवाड्यामध्ये, हा विषय मोठ्या प्रमाणावर आहे. याच्यावर ज्या पद्धतीनं शेतीच्या संदर्भात ज्या बांधाच्या रस्त्याचे अनेक प्रश्न असतात, ह्या सगळ्याच्यात एक मराठवाड्यामध्ये मागच्या काळात मी श्रीरामपूरला एक जनता दरबार घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक शेतकरी होता जो 28 वर्षापासून अशा कामामुळे त्रस्त होता, ज्याचं वय 82 वर्ष होतं. 28 वर्ष. आणि मी संबंधित अधिकाऱ्याला बोलवलं, त्याने आडेवाडे घेतले, पण आला तिथं. मला त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून मला थांबवलं गेलं नाही. मी बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे, या मराठवाड्यातल्या मातीतला आहे. माझ्या आईचे वडील पण आणि माझे वडिलांचे वडील पण दोघे स्वातंत्र्य सैनिक राहिलेले आणि त्याच्यामुळे ते रक्त माझ्या मनगटात 100% आहे. आणि म्हणून मी त्या अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, मला या व्यक्तीचं
हा जो फेर आहे, हा जो बांधाचा प्रश्न आहे, हा 10 मिनिटात सोडून पाहिजे, जो 28 वर्षाचा होता. आणि मी शिवसैनिकाला सांगितलं याला स्टेजच्या मागे बसवा, 7-12 क्लिअर करा, तो पण याला सोडणारच नाही म्हटलं, जे व्हायचं ते होईल. सर खरं सांगतो 28 वर्षाचा प्रश्न होता, 20 मिनिटामध्ये त्यांनी काम केलं सर. आणि म्हणून वागचौरे सर आपण जो भाषण आहे, मी पूर्णच्या पूर्ण आज रात्री वाचेल, याच्यातला मुद्दा एक माझ्या लक्षात नाही, त्याला मार्किंग केलेलं आहे. निश्चित याविषयी आवाज तर उठवत आलेलो आहे मी, माझाही तो जिव्हाळ्याचा विषय. त्याच्यासाठी मी संभाजीनगरात तरी वेगवेगळ्या ठिकाणी ड्राईव्ह कलेक्टरला घ्यायला लावले, त्यातले बऱ्याच केसेस, जवळपास 5000 केसेस निघालेल्या आहे. मी जास्त बोलणार नाही, कारण 2 दिवस चालणार आणि आता हे समारोपाकडे वळणार हे संमेलन आहे. याच्यातले ठराव जर खऱ्या अर्थानं साहित्य हे समाजाचा आरसा असतो. समाजाच्या व्यथा, समाजाच्या वेदना, समाजाच्या प्रश्न हे साहित्य मांडत असतं. आणि त्यातल्या त्यात या महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला मराठवाडा, याच्या जर व्यथा बघितल्या गाव पातळीवर, आपण बीडला जावं, आपण परभणीला जावं, हिंगोलीला जावं, आपण लातूरमध्ये जावं. औद्योगिकरण या बजाजनगरमध्ये झालेलं आहे, पण सगळ्यात जास्त देशातलं कमी औद्योगिकरण असलेला हिंगोली जिल्हा सुद्धा मराठवाड्यातलाच आहे. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की या देशाची जेव्हा यादी बनली, सगळ्यात महत्वाचे जिल्हे ज्याचं औद्योगिकरणात सगळ्यात मागे, तर सगळ्यात पहिले नाव हिंगोलीचं, ते सुद्धा मराठवाड्यात, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आणि मग तिथं हळद संशोधन प्रक्रियेचा प्रकल्प यायचा चालू आहे, याच्या नुसत्या घोषणा झालेल्या आहेत. मात्र मी त्याच्यात डिटेल न जाता ज्या साहित्य संमेलनांचे ठराव मांडलेले हे जर बघितले, तर मला असं वाटतं आमच्या अधिवेशनातले जसे ठराव आहे, आमच्या विरोधी पक्षाचे तेच ठराव जवळपास येत आहे. हे मी का सांगतोय की खऱ्या अर्थानं साहित्य हे समाजाचा आरसा असतो, समाजाच्या व्यथा मांडतात. मग शेतकऱ्याच्या असतील, कष्टकऱ्याच्या असतील, माता भगिनीच्या असतील, इथं या सगळ्या व्यथा या साहित्य संमेलनाने व्यक्त केलेल्या असं मला वाटतं. मग शेतमालाचा भावाचा प्रश्न असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, किंवा या भागातील विकासाचा प्रश्न असतील, की या भागातील शेतकऱ्यांना न मिळणारं कर्ज असतील, या सगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं हे साहित्य सातत्यानं समाजाचा विचार करत असतं, समाजाच्या व्यथा मांडत असतं. आणि म्हणून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संविधानावर चर्चा झाली. एकीकडे संविधानाचं नुसतं पूजन केलं जातं आणि संविधानाच्या ज्याला धज्जिया शब्द वापरता येईल अशा पद्धतीनं उडवलं जातं. आज संविधानाशी या राज्यातलं, या देशातलं सरकार नुसतं खिलाडू वृत्तीने खेळतं का काय, अशा प्रकारची स्थिती आहे. संविधान नावाला ठेवून हे संविधान संपवण्याची भाषा मागच्या काळात घडलेली आहे. खऱ्या अर्थ आपण लोकशाही देश, लोकशाही राष्ट्र, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणत असताना हे संविधान सगळ्यात महत्वाचं आहे. मला असं वाटतं आजच्या काळामध्ये साहित्य संमेलन सुद्धा, आणि विशेषतः तरुण विद्यार्थ्यांची जबाबदारी राहील की येणाऱ्या काळामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे नुसतं आपण पाळलं नाही पाहिजे, तर हे मजबूत केलं पाहिजे. हा सुद्धा संकल्प अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होण्याची आवश्यकता आहे. आज जी खतखत आहे ती जातीची, मातीची, जातीची पण खतखत आहे, मातीची पण खतखत आहे. या महाराष्ट्रामध्ये जशी जातीची खतखत आहे, सर्वसामान्य माणूस आत्महत्या करतो कुणबी समाजाचा, हे जसं महत्वाचं आहे, तसं या मराठवाड्याच्या मातीला मग सिंचनाच्या विषयी असेल किंवा अन्य सगळ्या विषयात अन्याय होतो, ही तितकंच महत्वाचं आहे. आज हे सगळं असतानाही मराठवाड्यामध्ये नवनवीन तरुण कवी असेल, लेखक असेल, नव्या दिशेनं जात आहे. आज याच मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र चपळगावकरांचं निधन झालं, राराम बोराडेंचं निधन झालं. ज्येष्ठ साहित्यिक आपल्यातले होऊन गेले. खऱ्या अर्थानं नरेंद्र चपळगावकर जी असतील किंवा राराम बोराडे सर असतील, हे आपल्या मराठवाड्यातले या साहित्य क्षेत्रातले मोठे अर्धयू आहे. आज किती पुस्तकं लिहिले त्यांनाच माहिती नाही, 400-500 लिहिले काय बोराडे सरांनी माहिती नाही. मी दोघांच्याही घरी मागच्या काळात जाऊन आलो, कित्येक मूळ प्रती या दोघांकडे आहे. म्हणून आशांच्या या भूमीतून आपण काम करत असताना मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे जरी असलं, या जरी अधोगतीला होत असेल, तरी या मराठवाड्यामध्ये संत ज्ञानेश्वर होऊन गेले, संत नामदेव होऊन गेले, संत एकनाथ होऊन गेलेले, यांचे विचार खऱ्या अर्थाने या समाजाला प्रेरक होतील ही आशा आपण करायला काही हरकत नाही. पण तो नुसती आशा न बाळगता येणारगत हा संत विचार खऱ्या अर्थानं आपल्या मराठवाड्याला मग मातीच्या दृष्टीनं, जातीच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं मजबूतीनं आपण पुढे जाऊ, यासाठी मला वाटतं साहित्य संमेलनं विचार करत असतात. राजकीय पक्षाचा विचार करणं वेगळं, पण तो साहित्य संमेलन या मातीशी जुळलेलं आहे, या संस्कृतीशी जुळलेलं आहे. आणि मला वाटतं ही संस्कृती
आणि माती मजबूत करण्याचं काम मराठवाडा साहित्य संमेलन सातत्यानं करत आलेलं आहे. एक मराठवाड्याला दिशा देण्याचं काम सातत्यानं मराठवाडा साहित्य संमेलन करत आलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा ते करत राहील. मला वाटतं याची तर खात्री आपल्यालाच आहे. आणि म्हणून एक संमेलन इथं झालेलं आहे. मी विजय राऊत यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण याच्यासाठी पुढाकार घेतला. ठाले सर तर सातत्यानं आपल्या या सगळ्या विषयी आवाज उठवत असतात. खरं तर आदर्श तरुणांनी ठाले सरांसारख्याकडून घेतलं पाहिजे की या वयातीच्या ताकदीनं लढतात ते, या मातीची ताकद दाखवतात, मातीचं पाणी दुसऱ्याला पाजण्याची हिंमत ठेवतात. मात्र आम्हाला तरुणांना सुद्धा तो आदर्शच ठरेल अशी मी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. या संमेलनाच्या शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की इथे कुठलीही साधी कुरबुर देखील कानापर्यंत आलेली नाही आहे. म्हणजेच या आणि अशा अनेक बाबींच्या मध्ये या संमेलनाचं आगळे वेगळेपण आहे हे निश्चित खरं. आता मराठवाडा साहित्य परिषदेनं या विजय शिक्षण संस्थेला या साहित्य संमेलनासाठी परवानगी दिली. त्यांचं काम त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे संमेलनामध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाहीये. मग इथल्या विषयाची निवड घ्या किंवा कुठलीही गोष्ट सामान्यातली सामान्य गोष्ट घ्या, यामध्ये कुठलीही उणीव मला तरी भासली नाही. आता हा झाला त्यांचा कर्तव्याचा भाग. परंतु कर्तव्यात जर माणुसकी ओतली तर आणखी काय घडू शकतं याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. अगदी प्रारंभीच्याच काळामध्ये साहित्य संमेलनाच्या पद्धतीप्रमाणे सन्माननीय प्राचार्यांचा मला फोन आला की आपल्याला निमंत्रित करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी पत्र घेऊन येतो आहे उद्या इतक्या वाजता. आमचा नातू म्हणाला, अण्णा गडबड कसली आहे, कोण येतोय? मी म्हटलं ते साहित्य संमेलनाचे जे प्रमुख आहेत ते येत आहेत. आणि जेव्हा ते येत आहेत असं मला माझ्या तिथल्या एका मित्राकडून, म्हणजेच आमच्या सोनवणे साहेबांच्याकडून कळल्यावर मला आश्चर्य वाटलं. मी आणखी अवाक झालो की फक्त अभिनंदनाचं पत्र देण्यासाठी संस्थेचे सर्व असलेले अध्यक्ष, संस्थाचालक, त्यांचे प्राचार्य, उपप्राचार्य, ही सगळी मंडळी केवळ अध्यक्षाला पत्र देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी येतात. ह्या पलीकडे काय पाहिजे आणखी? आणि म्हणून कर्तव्यात माणुसकी ओतल्यावर मानवता तयार होते याची जाणीव मला याच वेळी आणि आणखी एका निमित्ताने झाली. परवा मी येतो आहे असं मी प्राचार्य सरांशी, आचार्य सरांशी बोललो की मी येतो आहे आणि साधारणपणे 5च्या आसपास मी येईल. आता नेहमीसारखी मी गाडी दारापर्यंत आणली, गेटपर्यंत आणली आणि मला वाटलं एखादा शिपाई वगैरे येईल आणि तो मला घेऊन जाईल प्राचार्यांकडे किंवा आणखी संस्था चालकांच्याकडे. मी अवाक झालो की त्या ठिकाणी स्वतः विजू भाऊ त्या ठिकाणी उभे होते. सर नमस्कार वगैरे, प्राचार्य सर होते, उपप्राचार्य सर होते. आणखी याही पलीकडे आम्ही विजू भाऊंच्या केबिनमध्ये चहा पाणी, स्वागत वगैरे. स्वागताबाबत तर विचारूच नका, तिथेच अगदी बुके, शाल, श्रीफळ काय असेल नसेल ते सगळं. म्हणजे हा कर्तव्यातल्या माणुसकीचा भाग आहे. एवढंच नाही मित्र हो, तर मला त्यावर आणखी एक वेगळा अनुभव असा आला की मला बुक केलेल्या एका लॉजवर त्या ठिकाणी घेऊन गेले संबंधित सर. आणि मग तिथे मी पाहिलं की एक सुंदर, अतिशय अद्ययावत अशी माझी खोली आहे. आणि मी हातपाय वगैरे धुवून बसलो आपला थोडासा आणि मला असं गरगरल्यासारखंच वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या हॉटेलच्या एका रूममध्ये, प्रशस्त रूम होती, इथे मी रात्र कशी काढायची. या ठिकाणी मला एकट्याला झोपायची सवय नाही आणि वय 77 आहे. कोणीतरी असावं लागतं, कारण रात्री पडण्याची पलंगावरून किंवा आणखी काही घटनांची भीती वाटते. आणि मग अशा वेळी
काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. आणि आज रात्री जर आपण झोपलो नाही तर उद्या आपण अध्यक्षीय भाषणच करू शकत नाही हे मी ठरवून टाकलं. आणखी अशा वेळी मी अगदी आमचे मराठी विभागाचे प्रमुख सन्माननीय धबाडगे सर यांना मी लगेच फोन केला. म्हटलं सर कुठे आहात? म्हणे सर आम्ही अजून कॉलेजला आहोत. म्हटलं रात्री 10:30 वाजू लागले कॉलेजला. आणि मग विजू भाऊंशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले की सर 10 म्हणजे काहीच नाही, आम्हाला 2-2 वाजतात म्हणे, तर दररोज 2 वाजतात आणि सकाळी पुन्हा हजर असतो म्हणे. आणि मग अशा वेळीची जाणवलेली बाब अशी मला की तेवढ्या रात्री धबाडगे सर माझ्याकडे आले. सर तुम्हाला मुलीच्या घरी सोडतो म्हणे. आणि मी जेव्हा जाऊन निवांत पडलो तेव्हा मला दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला येतात. तर मुद्दा हा आहे मित्र की कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत असतात, ठरलेले कार्यक्रम असतात, परंतु अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा कुठंतरी मायेचा, नातेचा संदर्भ, आपुलकीचा संदर्भ यावा लागत असतो. तर ते कार्य यथासांग पूर्णपणे पार पडलेलं आहे अशा मताचा मी आहे. आणखी या संमेलनाच्या विषयाच्या निवडीबद्दल जर बोलायचं ठरलं तर एखाद्या दाम्पत्याला विचारावं की बाबा रे, तुमच्या या 3-4 मुलांच्या पैकी 4-5 मुलांच्या पैकी तुमचा आवडता मुलगा कोणता किंवा तुमची आवडती मुलगी कोणती, तर त्याला जसं काही सांगताच येणार नाही तशी परिस्थिती या क्षणी माझी झालेली आहे की साहित्य संमेलनातल्या विषयाच्या निवडीबाबत कोणता कार्यक्रम आणि कोणता विषय खूप चांगला झाला, टॉपचा झाला आणि अमुक एक कार्यक्रम थोडासा पडल्यासारखा वाटला असं मला तरी जाणवलं नाही. फक्त एकच गोष्ट आणि तीही अपरिहार्य होती. कोणती? की जागे अभावी दुसरं व्यासपीठ थोड्याशा अंतरावर, किंचितच्या अंतरावर, फार नाही. मग आता मला अध्यक्ष या नात्याने दोन्हीही कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणं मी माझी जबाबदारी समजत होतो. आणि मग मी अशी योजना केली होती की तो कार्यक्रम संपत आला की इकडे हा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे. योगायोगाने ते जमत गेलं आणि मी सगळ्या दोन्ही बाजूच्या कार्यक्रमांना हजर राहत गेलो. अगदी आमच्या तिथे त्या कार्यक्रमामध्ये कोणता कार्यक्रम झाला आठवेना, पण या ठिकाणी खदखद जातीची की मातीची किंवा संविधान किंवा आणखी सगळ्याच कार्यक्रम अगदी अतिशय आगळ्या वेगळ्या उपक्रमाने पार पडलेले आहेत. प्रत्येकाला टाळ्या पडतील अशी माणसं या ठिकाणी निवडली गेलेली होती. त्या माणसांनी त्या वक्त्यांनी सुद्धा अतिशय ताकदीनं ते विषय मांडलेले होते. आणि अशा विषयाच्या मांडणीमध्ये अगदी आमचे पत्रकार ससो असतील किंवा आणखी आमचे समोर बसलेले सर आहेत, मला नाव पटकन तोंडात येईना, तर या सर्व मंडळींनी देखील बातम्यांच्या अगदी टोकापर्यंत जाऊन आकाशवाणीला सकाळी बातमी आली. अगदी एका मुंबईच्या मला वाटतं लोकसत्ता की आणखी कुठला तरी पेपर, त्यानं मला मोबाईल काढून दाखवला. सकाळी आपण होतो सर तिथे. अगदी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या शहरांच्या मध्ये या संमेलनाच्या बातम्या जाऊन धडकलेल्या आहेत. अगदी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी सुद्धा आपलं कार्य अतिशय चोखपणे केलेलं आहे. आणि हे कशाच्या जोरावर झालं हे त्यांच्यापर्यंत किंवा त्यांना हे आपण असं केलं पाहिजे असं का वाटलं, तर या मंडळींचा अगदी जीवतोड या ठिकाणी जे योगदानाचा भाग होता तो त्यांनी दिलेला आहे. गंमत अशी यामध्ये की संस्था चालक असतात, संस्था चालक अनेकदा घरून फोन करून विचारतात कसं काय कार्यक्रम भरा चालला का प्राचार्य. इथे तसं झालं नाही. विजू भाऊ सकाळी आमच्या आधी, आम्ही 8ला 8:30ला यायचो, ते आमच्या आधी हजर असायचे. प्राचार्य सर आमच्या आधी हजर. ही सगळी मंडळी अगदी मसापची सुद्धा ही सगळी कार्यकारिणी ठाले सरांसारखा कमी अधिक माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि वयानं अगदी मला वाटतं 5-10 वर्षांनी जास्त वयाचे असतील. आणि ठाले सर माझ्या आधी सुद्धा इथे हजर आहेत. तेही रात्री 11 पर्यंत कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी त्यांची हजेरी आधी आहे. कोरे सर असतील. या सगळ्या मंडळींनी अतिशय आत्मीयतेनं हे संमेलन या संमेलनाला योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आपणा सर्वांना या संमेलनातून निश्चित काही ना काही मिळालेलं असेल याबाबत माझं दुमत नाही. अगदी या संमेलनासाठी सन्माननीय प्राचार्य हजारे सर असतील, त्यांचे
आणखी बाकी उपसमित्यांचे प्रमुख असतील, त्या प्रमुखांचे आणखी तळागाळातले सेवक असतील, सेविका असतील, स्वयंसेविका, या सर्वांनी अतिशय मनभावे हा कार्यक्रम केला आहे. कुणालाही कुणाच्याही चेहऱ्यावर एखाद्याला सांगितलं बापरे पटकन पाणी आणतात, त्याचा चेहरा बदललेला मी पाहिला नाही. त्याला पाण्याची बाटली देताना खूप आनंदच झालेला मला जाणवत होता. अहो, मी 2-3 साहित्य संमेलनं निश्चित अटेंड केलेली आहेत. ते पदाधिकारी म्हणून अटेंड केलेले आहेत. आणि मग अशा वेळी मला इतर ठिकाणी जो अनुभव आलेला आहे तो मी यापूर्वीच थोडासा असा सांगितला की या सगळ्या लोकांनी कुठंतरी फोनवरून फक्त नोंद घ्यायची, या अध्यक्षांनी, संस्था चालकांनी वगैरे, की आहे ना, बरं चाललंय ना, बरोबर नाही, जरा मला इथे काम निघालं त्यामुळे मला जावं लागतं वगैरे, आणि ते पाहून घ्या. इथं पाहून घ्या नाही, मी पाहतो, मी स्वतः पाहतो, अशी भूमिका होती. आणि त्यामुळेच मित्र, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची सांगता, संपन्नता अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. आणि म्हणून संस्थेचे, विशेषतः विजूभाऊ आणि त्यांच्या पूर्ण टीमचे, सन्माननीय आमच्या ठाले सरांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे आणि आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे असं मी जाहीर करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. तर भीमराव वागचौरे सर, या समारोपीय सत्राचे आभार मानण्यासाठी आमचे सन्मित्र डॉक्टर युवराज धबडगे सर यांना मी निमंत्रित करतो. हॅलो डॉक्टर युवराज. हॅलो. मी मान्यवरांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण समाधानचा या ठिकाणी सत्कार करूया. कारण सुरुवातीपासून अगदी उद्घाटनाच्या सत्रापासून ते समारोपापर्यंत दोन्ही कार्यक्रमाचं अतिशय दर्जेदार पद्धतीनं सूत्रसंचलन आमचे मित्र डॉक्टर समाधान इंगळे यांनी केलेलं आहे. समारोपीय सत्रासाठी, संमेलनाच्या समारोपीय प्रसंगासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादासजी दादा दानवे या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मराठवाडा साहित्य परिषदेने खरं तर प्रसिद्धीपासून कोसोदूर असणारा हा लेखक, ग्रामीण साहित्यिक डॉक्टर भीमराव वागचौरे यांना या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी डॉक्टर भीमराव वागचौरे यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाहक, यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे मित्र डॉक्टर गणेश मोहिते सर यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय विलास राऊत सर यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे, असे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आमच्या विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सन्माननीय विजय राऊत सर यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नियामक मंडळाचे सदस्य विवेकजी जयस्वाल यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या दुसऱ्या आमच्या संचालिका शिवानी राऊत यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्वागत मंडळातील सर्व सदस्य ज्यांनी अतिशय मेहनतपूर्वक घेऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली, या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तसेच आकाशवाणीतील सर्व पत्रकार, या सर्वांची मी या ठिकाणी मनपूर्वक आभार करतो. या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला या ग्रंथदिंडीने जी रंगत या संमेलनामध्ये आली, या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, त्यांचे विद्यार्थी यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एकीकडे संमेलन चालू असतानाच त्या ठिकाणी राजू बाविस्कर आणि त्यांचे विद्यार्थी ताबडतोब त्या ठिकाणी चित्र प्रदर्शन करत होते आणि प्रत्यक्ष चित्र त्या ठिकाणी काढत होते, त्यांचेही त्या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या बजाजनगर परिसरातील सर्व भजनी मंडळ या संमेलनामध्ये या ठिकाणी सहभागी झाले, त्यांचेही त्या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व समित्यांचे प्रमुख सदस्य यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांच्या संयोजनामध्ये आम्ही या ठिकाणी जवळजवळ 15-20 दिवसापासून मेहनत घेऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला, असे या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राहुल हजारे सर यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे उपप्राचार्य डॉक्टर संजय सांबळकर सर यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
या परिसरामध्ये जी स्वच्छता ठेवण्यात आलेली होती, या MIDCचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या संमेलनामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीतानंतर हे संमेलन, या संमेलनाचं सूप वाजेल असं या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांनी सावधानमध्ये या ठिकाणी उभं राहायचे. राष्ट्रगीतासाठी मध्ये उभे राहा. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय. विश्राम. धन्यवाद.